गुरुवारी आहे का? हो. एक्झरसाइज येते एवढं ना. म्हणजे हा इनडायरेक्ट संवादच झाला ना, फक्त उलटा करायचा. मला हा असा लागेल, असा लागेल. हा मी याच्या हा चांगला आहे ना. नाही हा बंद आहे, आता बंद आहे. हॅलो हॅलो येते ना. त्या कुत्रा सफरचंदात बाहेर या आणि असं 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 नाही म्हटलं तरी तणाव आला की नाही 2 मिनिटं आपलं बरोबर येते की नाही, कारण कोणी बघायला नाही तरी येतच असं. म्हणजे आधी छान वाटलं ॲक्च्युली ना. म्हणजे जस्ट आउट ऑफ फेम आपण स्वयंपाकाला बाया लावतो, बऱ्याच जणी हुशार असतो आपण, पण खरं स्वयंपाकाला कधी बाई लावू नये. त्याचं कारण आपली बुद्धी तेजीत राहते का, ते तेल किती तापलंय, मग त्यात मोहरी कधी घालायची, त्याच्यानंतरच हिंग, कांदा परतत आला की हळद, हे आपल्या मेंदूच्या ज्या आज्ञा आहेत ना त्या तल्लख राहतात. कधी पाणी घालायचं, कधी झाकण घालायचं. आपण हुशार व्हायचं, आपण स्वयंपाकाला बाई लावली तिची मेंदू तिचा तल्लख होतो. हां असं गंमत अपाट. कल्पना सीमा ते नाही दिसत. अच्छा. कल्पना विहार मंडळाच्या अध्यक्षा वैशालीताई, सगळ्या कार्यकारिणीतल्या अतिशय उत्साही आनंदी अशा महिला, आणि अर्थातच या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या महिला, सगळ्यांना मनापासून नमस्कार करते. मागच्या वेळेला पण लावलं ना आपण. असं इथे ऍडजस्ट कर, असं याचा असा घे, असा घे. नाही पण यात चेहरा येतो का बघ ना. मी सगळे माझे इथले व्हिडिओ यूट्यूबला अपलोड करत असते बरं का, कधीतरी वेळ मिळाला तर जरूर बघा. असो, सर्वांना मनापासून नमस्कार करते. नुकतीच मकर संक्रांत झाली आहे, त्या मकर संक्रांतीच्याही शुभेच्छा देते, नवीन वर्षाच्याही शुभेच्छा देते. आणि सगळ्या जणी आज हळदी कुंकवासाठी छान नटून थटून आल्यात, छान वाटतंय. खरं तर मैत्रिणींनो, हा पण एक संवाद आहे. म्हणजे आपण छान नटल्यानंतर आपण स्वतःलाही छान वाटतो आणि आपण दुसऱ्यालाही छान वाटतो. दुसऱ्या मैत्रिणी कौतुक केलं नाही तरी सुद्धा आपण जर शब्द मोजून वापरतो ना, त्यामुळे हा प्रॉब्लेम होतो. असो, माझा आजचा विषय आहे संवाद. काहींना प्रश्न पडला असेल हा विषय कुठला, संवाद काय, पण तो त्या दिवशी विषय आमच्या चर्चेतनं आला आणि मग म्हटलं याच्यावरती बोलूया. जेव्हा तुम्हाला हा विषय कळला असेल ना, की पुढच्या गुरुवारी संवाद या विषयावर ऐकायचं आहे, तेव्हा तुमच्या मनात आलं असेल संवादावरती काय ऐकायचं, काय बोलणार आहे संवादावरती. हे तुमच्या मनात जे आलं ना ते माझ्यापर्यंत पोचलं. हा तुमच्या मनाचा माझ्या मनाशी झालेला संवाद होता. आणि मी म्हटलं की संवादासाठी नाही, पण हळदी कुंकू आहे, सगळ्या बायका नक्की येणार, हे त्या संवादाला मी दिलेलं उत्तर होतं. संवादाची सुरुवात अशी होते. एका कवीने म्हटलंय, वळणा वळणाची असते ती वाट असते, वळणा वळणाची असते ती वाट असते, क्षणोक्षणी रंग बदलते ते जीवन असते, क्षितिजापाशी टेकते ते आभाळ असते, आणि शब्दावाचून जमले जाते ते नाते असते. असं शब्दावाचून नातं जमवणाऱ्या सगळ्या तुम्ही मैत्रिणी म्हणजे कल्पना विहारच्या मैत्रिणी. संवादाशिवाय काहीच नाही खरं म्हटलं तर. संवाद म्हणजे काय, संस्कृतमध्ये संवादचा अर्थ आपल्याला माहिती आहे सम आणि वाद. सम म्हणजे चांगलं काहीतरी, आणि वाद म्हणजे बोलणं. वाद याचे अनेक अर्थ आहेत. पूर्वी आपला शास्त्राभ्यास समजावून देणं यालाही वाद असं म्हणत असत. आपण घराघरामध्ये घालतो नवऱ्याशी तो वितंडवाद, तो वेगळा. पण संवाद म्हणजे छान बोलणं, संपर्क करणं. संवादाला सुरुवात कधी होते, खरं तर आपण या जगात येण्याच्या आधीपासूनच होते.
कशी काय? बघा, गुड न्यूज आल्यानंतर त्या स्त्रीला डोहाळे लागतात. कधी जिने गोड खाल्लेलं नाहीये तिला गोड खावंसं वाटायला लागतं, किंवा कधी तिखट खाल्लेलं आहे तिला तिखट खावंसं वाटतं. याला आपण डोहाळे असं म्हणतो. हे डोहाळे म्हणजे काय? त्या बाळाने केलेली मागणी असते. यथावकाश प्रसूती होते आणि बाळ जन्माला येतं. आता जन्मल्यानंतर त्या बाळाला काही सुरुवातीला काहीच कळत नाही, पण त्याला भूक लागते, तहान लागते, त्याला शिशू सगळं होत असतं. मग ते काय करतं? त्याला शब्द माहीत नाही, त्याला ज्ञान नाही, मग ते आपले इवले मॅ करत बसतं आणि त्याच्या रडण्यात त्याच्या आईला कळतं त्याला नक्की काय झालंय. हा त्या बाळाचा आईशी असलेला शब्दाविना असलेला संवादच की नाही. मग ते बाळ हळूहळू मोठं व्हायला लागतं. ते जेव्हा मोठं होतं ना, म्हणजे लहानाचं जेव्हा मोठं होत असतं तेव्हा अतिशय चांगलं असतं, मनाने निर्मळ असतं. आपण त्याला शिकवतो, ही बॅट माझी, हा चेंडू माझा, ही मोटार माझी, हे माझं माझं आहे ना, हे आपण त्याला शिकवतो. ही तुझी बॅट आहे, आणि तुझ्या मित्राला देऊ नको, ही तुझी आहे, हे आपण शिकवतो. आणि त्याला मी माझं हे कळायला लागतं. मग जेव्हा ते छोटं असतं ना, तेव्हा त्याला ही जी मीपणाची भावना, माझं माझं हे जे कळतं ना, त्याची बॅट समजा कोणी नेली, ते लहान आहे अजून, तर ते काय त्याला कळत नाही, ओरडता येत नाही, त्याला छान बोलता येत नाही. तर ते काय आपले हात-पाय लांब पसरतात आणि थैथ्याट करतात. आठवा आपलं लहानपण, की आपलं लेकरू की आपलं नातवंड पाय लांब पासून असं असं आपटतात आणि भोकाड पसरतात एकच, आणि तुम्हाला ते द्यायला लागतं, त्याशिवाय ते भोकाड थांबवत नाही. हा त्याचा संवाद. का? हे मला हवंय, हे माझं न्यायचं नाही कोणी. हळूहळू ते बाळ मोठं होतं. त्याचा मुलगा मुलगी जे कोण असेल ते शाळेत जायला लागतं, आणि मग शाळेमध्ये त्याला शिकायचं असतं, मोठं व्हायचं असतं. शिकून बघतो ना आपण, अमेरिकेत जातात, तिकडे जातात, आता परत येतात, तो भाग निराळा. पण हे जे बघतात, तर हे बघून त्याला असं वाटतं मी शिकायला हवं, आणि मग त्याचा संवाद सुरू होतो. ॲरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता. त्यांनी असं म्हटलंय की मनुष्य प्राणी हा संवादाशिवाय राहू शकत नाही. आणि आपण इतके नशिबान आहोत ना, की संवाद करायसाठी जे बोलायचं असतं, जी वैखरी जी असेल आपली वाणी, तो अधिकार किंवा ती क्षमता ही भगवंतांनी फक्त आपल्याला दिली आहे. ही जगात प्राणी मात्रात कुणालाही दिलेली नाही आहे. या दृष्टीने आपण माणूस अतिशय नशीबवान आहोत. हळूहळू ते मूल मोठं व्हायला लागतं, मग ते कॉलेजमध्ये जातं, आणि मग यथावकाश त्याला ती दिसते किंवा तिला तो दिसतो, आणि मग नजरेची भाषा सुरू होते. तो जिथे असेल तिथे ती जाते, ती असेल तिथे तो जातो, आणि शब्दाविना इलू इलू हे सुरू होतं. योग्य वेळेला त्या इलूचं विवाहामध्ये, मंगल विवाहामध्ये परिवर्तन होतं, आणि मग आता संसार सुरू होतो. थोडीशी मागे येते, बाळाच्या जन्माच्या वेळेबद्दल बोलायचं होतं. आपल्याला माहिती आहे की बाळ जन्माला आल्यानंतर रडणं आवश्यक असतं, नाहीतर त्याला रडवतात. यात तुम्हाला गदिमांच्या जन्माचा प्रसंग आठवला असेल. गदिमा जन्माला आल्यानंतर कितीतरी वेळ असं वाटलं होतं की ते मूल श्वास घेत आहे की नाही, त्याची काही हालचाल नाही, ते बाळ मृतप्राय झालं असं समजून त्याला आता न्यायचं ठरवले. तयारी झालेली आहे सगळी, जी अत्यंत अशुभ ती सगळी तयारी झालेली आहे. आणि एक शेवटचा प्रयत्न म्हणून त्यांना सांभाळायला जी दाई असते ती येते, आणि ती म्हणते मला एक प्रयत्न करू दे. लोकांच्या मनात येतं इतरांना नाही जमलं, हिला काय जमणार. ती जाते आणि चुलीतलं एक लाकूड आणून त्या बाळाच्या हाताला चटका देते, आणि असं एकदम टचकल्यासारखं जागत होतं, आणि सगळे आनंदोत्सव साजरा करतात. गदिमांचे तेच झालं नसतं तर आपल्याला आपले गदिमा आणि रामायण मिळालं नसतं. रामायण ह्या शेकडो गाणी आहेत, नाव घ्यावे इतकी कमी पडतील इतकी गाणी आहेत, तर ते सगळं आपल्याला मिळालं कारण या बाळाचा जन्म तिथे झाला, आणि मग तो पुढे आपल्याला मिळाला. कॉलेजमध्ये आपण आलोत मगाशी. मग छान लग्न होतं. लग्नानंतर सुरुवातीचे 2-3 वर्ष आपल्याला अनुभव आहे, आपल्याला असं वाटतं फक्त या जगात आपलंच लग्न झालेलं आहे, दुसऱ्या कुणाचं झालेलं नाही असंच वाटतं. हवेत तरंगणं काय असतं ते आपण अनुभवतो, आणि मग हळूहळू संसार वेलीवर एक पूल येतं, आणि मग सुरू होतं कोथिंबीर आणा, मिरची आणा, धने आणा, जिरे आणा, बाजरी आणा, हे आणा सुरू होतं. आणि अनुदिनी अनुतापे तापलो रामरायाचा अर्थ काय हे त्या दोघांनाही विशेषतः नवऱ्याला कळायला लागतं. आता इथे आयुष्यामध्ये एक छान ट्विस्ट येतो बरं का. अनादी कालापासून अनंत कालापर्यंत ज्या व्यक्तीला प्रचंड महत्व आहे अशी एक महिला आपल्या आयुष्यात असते, ती कोण? ती चांगली आई आहेच, काही प्रश्न नाही. सासू हा पदार्थ आपल्या आयुष्यात येतो, किंवा आपण त्या सासूच्या घरी जातो. बघा, सासू सून म्हणतात, सून सासू नाही म्हणत.
म्हणजे सासू सुनेचं भांडण, सासू सुनेचं प्रेमाचं काहीतरी असं बोलत नाही, सासू सुनेचं भांडण हे आजच ऐकू येतं. का? सासू मोठी आहे ना म्हणून तिचं नाव म्हणे आधी. हे म्हणे एका कथाकाराने असं म्हणे, हे म्हणे जगात बदनाम झालेलं नातं आहे. आता त्याच्या घरी तशीच परिस्थिती असेल. आता आपण थोडंसं या नात्याबद्दल बघूया, पण आपण जरा आपल्या शहरापुरता मर्यादित ठेवूया, कारण गावाकडे गेलं तर त्याची भाषा अजून बदलते, त्याचा आवाका खूपच मोठा येईल, एवढा आपल्याला बोलायला वेळ नाहीये. साधारणतः शहरामध्ये स्त्रिया सुना ज्या असतात त्या नोकरी करतात. काय आपल्यासारख्या ठिकाणी राहत असतील तर सकाळी ट्रेन पकडणं आहे, कुठे काय असेल ती नेहमीची धावपळ अंगतंग त्याचं वर्णन करत नाही. आपण सगळे त्यातनं गेलो किंवा आता तुमच्या सुना त्यातनं जात असतील आणि मग ते करायचं सगळं आणि मग जायचं, मग मी एवढं शिकले त्याचा उपयोग काय वगैरे सगळे डायलॉग आपल्याला पाठ आहेत. आणि मग कधीतरी काय होतं, त्या सुनेला यायला उशीर होतो, गाड्यांचा गोंधळ असेल म्हणा, काय टॅक्सी मिळाली नसेल, ट्रॅफिक जॅम असेल किंवा तिच्या बॉसने तिला बसवलं असेल, मिटिंगसाठी यावं किंवा हजारो कारणं असतात. 8 वाजता 9 वाजता 10 11 वाजता तिला यायला, बरं ती काही फोननी संपर्क करत नाही, त्यालाही कारणं असू शकतात. बॅटरी डिस्चार्ज झाली, तिचा फोन समजा हरवला, टेबलावर राहिला, काही असू शकतं. तिने संपर्क केलेला नाहीये बरं का घरी, आणि आली आहे घरी 11 वाजता, पोटात कडकडून भूक लागली आहे, वाटेत ते खायची सोय नाही, कारण खायचं म्हटलं तर आणि 15 मिनिटं गेली असतील. भरा येते ती, बघू येते आणि बघते तो स्वयंपाकाला सगळं शांत शांत. बरं त्या गॅसवरती असे पदार्थ असतील ना, आपण उघडून बघतो बघा, भूक लागली असेल तर काय ढंब काही नाही, गॅसवरती फक्त ते आपलं दुधाचं पातेलं, म्हणजे काही केलेलं नाही, पण काही तयारी दिसत नाही, म्हणजे काही पदार्थ होण्याची शक्यता नाही. जमेल तेवढ्या प्रेमाने ती विचारते सासऱ्यांना, आई कुठे गेल्यात हो? ते म्हणतात, अगं ती ना, ही मनात म्हणते गेल्या असतील चकाट्या पिटायला, म्हणते की मनात बघा. उलट समजा सासू घरामध्ये आहे आणि सुनेला उशीर होतोय आणि त्याला जायचंय संध्याकाळी, कल्पना घ्या तरी 4 ते 6 आहे, पण काही काही कार्यक्रम 7-8 ला असतात ना, मग तिथे जायचं तर स्वयंपाक तरी करून जायला हवे. बस 8 पर्यंत ही सून येणार, ती येत नाही, मग तयारी तर करायला हवे. पण तिला जसा जसा उशीर होतो तसं तसं सासूबाई मनात काय म्हणते, गेली असेल भंडारायला. गवीचे लाडके शब्द असो. आता अलीकडे जरा हे बदलले, आजकाल थोडं उलट झाले. आजकाल सासवा सुनांवर जास्त प्रेम करतात आणि कधी कधी त्या मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात. मला याला पूर्ण विरोध आहे, कारण त्यामुळे लढण्याची किंमतच कमी होते ना. मुलीला साडी आणली, सुनेला आणली, मुलीला याव दिलं, सुनेला ट्याव दिलं. असो, आपले मकरंद म्हणतात ना, त्या खास सासवांचं प्रोडक्शन आता बंद झालंय. असू दे, ज्यामुळे सुसंवाद घरात होत असेल ते बदल चांगलेच. स्मिता तळवलकर ह्या काही क्लासेस घ्यायच्या, म्हणजे तुमचं घरातलं वातावरण कसं असायला हवे, आणि मुलींना करिअर करायची तर वेळ द्यायला हवे, पुढे मुलं आली की त्यांचं संगोपन कोण करणार, हे अनेक प्रश्न आहेत, त्यात आपण अडकलेले असतोच. स्मिता तळवलकर जेव्हा त्यांच्या नाटकाची वगैरे जी शिबिरं घ्यायच्या अभिनयाची वगैरे, तेव्हा मुली त्यांना विचारायच्या की तुम्ही हे कसं साधलं, की घरी हे सगळं सांभाळणं, सासू नवरा याव त्या वगैरे. नवरे ना बऱ्यापैकी ना विलंदर असतात, म्हणजे ते योग्य वेळेला म्हणजे आईसमोर आपली बाजू कधीही घेत नाही. 1% तुमच्यातला अपवाद असेल, पण सहसा नवरे पण आपल्याला बोलायचं नाही त्या मात्र बोलतात, म्हणजे मान राखायचा सासूचा, असे असतात. मग ह्यातनं रस्ता कसा काढायचा, आपल्याला काही भांडण करून करिअर नाही करायची. तर स्मिताताई खूप छान सांगायच्या, माझ्याकडे एक तो परिसंवाद येतात मला हे मिळालं. त्या असं म्हणायच्या की सुनेंनी सासूवरती इतकं प्रेम करावं, सासवांना बरं वाटलं असेल, सुनेंनी सासूवरती इतकं प्रेम करावं, तिला इतकं जिंकावं की ती तिच्या मुलाची आणि त्याच्या मुलांची छान काळजी घे. आपल्याला फक्त छान वागायचंय आणि आत्मशिवाय त्या काही हरकत नाही, तोंडावर काय हरकत आहे. असं जर झालं तर किती छान संवाद होतील किंवा घराघरांमध्ये सुसंवाद होतील. असो, आता मी थोडीशी ना निसर्गाकडे वळते. जसं आपले एकमेकांचे संवाद असतात तसं निसर्गामध्ये खूप संवाद असतात ज्याच्यामध्ये शब्द नसतात, कारण निसर्गाला शब्द मराठी हिंदी इंग्लिश कोणी शिकवलं नाही, त्यांना हिंदी कंपल्सरी वगैरे असं काही नाही आहे. काय एक निसर्गात वनस्पती असतात. वनस्पती बघा, म्हणजे एका मैत्रिणीने सांगितलंय, त्यामुळे सगळ्या महिलाचं पण बोलायला हरकत नाही, तिने सांगितलं तर माझ्या बेडरूमच्या बाहेर मी जे झाड लावते ना त्याला फुलं छान येतात. आणि तिचा अनुभव आहे, कारण आपलं वातावरण छान असतं. आपण सहसा बेडरूममध्ये जर सहसा भांडत नाही, काय भांडायची असेल त्या हॉलमध्ये भांडतो, तर त्या वातावरणाचा त्या फुलांवर वनस्पतींवरती परिणाम होतो. लाजाळूचं झाड बघा, लाजाळूचं झाड आपण हात लावला,
आपण हात नाही वाकायचे कष्ट घेते, आपण पाय लावतो की ते असं मिटतं. आपल्याला काय वाटतं, मला बघून ते लाजलं, ते अजिबात लाजत नाही, ते तुम्हाला शिव्या देते की मला पाय का लावलास, त्याला ते अजिबात आवडत नाही. अशा प्रकारे वनस्पती पण आपल्याला उत्तर देतात. निसर्गामध्ये जे पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांना हे लागू आहे, पण संवाद कुणाला नकोय. संवाद करायच्या पद्धती वेगळ्या आहेत. पशूंचा विचार करा बघा, कोणाकडे मांजर जर असेल ना, तर मांजरीची छोटी छोटी पिल्लं असतात ना, ती जर लांब असतील ना, त्यांना कळत ते अशी अशी करतात बघा, त्यांना डोळे खुशी येतात की ती मांजर ना असा आता किती विचित्र आवाज काढते की त्या पिलांना कळते की ती पिलं त्या दिशेने येतात. त्या पिलांना बोलवायची तिची ही पद्धत आहे. मला काय माहिती, कारण माझ्या माहेरी मांजरांच्या 3 पिढ्या आहेत. आजी, तिच्या 2-3 मुली, त्यांची 10-12 पिल्लं, ती गेली 20 वर्ष चालूच आहे. आम्हाला मांजर भयंकर नाही, मांजरावर मी PhD करू शकेल इतका मांजरांचा अभ्यास आहे. अशी ती मांजर. गाई पण बघा, गाय हंबरते आणि ते तिचं वासरू दौडत दौडत तिच्यापाशी येतं. निसर्गानेच त्यांना ही कला दिली आहे. याच्यानंतर मी येते पक्ष्यांकडे. पक्ष्यांमध्ये पण सगळ्या सजीवांमध्येच हे दिले. तर पक्षी मित्र एक आहे, कदाचित तुम्हाला माहित असेल, किरण पुरंदरे म्हणून, तुम्ही युट्यूबवर टाका, खूप त्याचे छान ऑब्झर्वेशन आहे. तर त्यांनी काही पक्ष्यांबद्दल असं लिहिलंय की पक्षी त्यांना दुसरं काही नाही ना, त्यामुळे त्यांना स्वतःचंही संरक्षण करायचं आहे आणि त्यांच्या मित्रवर्यांचं काय, त्याची पत्नी असेल, पिल्लं असेल, त्याचं पण संरक्षण करायचं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की भारद्वाज पक्षी जो आहे ना, तो असा ना ओ ओ ओ असा आवाज काढतो. भारद्वाजचं दर्शन होणं आपल्याला शुभ समजलं जातं. तो असा का आवाज काढतो, तर त्याचे जे इतर कुठे मित्र साथीदार असतील तर त्यांना तो सांगतो की सगळं सेफ आहे. ओ ओ म्हणजे सगळं सेफ. म्हणजे याचा अर्थ काही विचित्र परिस्थिती असेल तर तो वेगळा आवाज काढेल. त्याच्यानंतर त्यांनी बॅबलर नावाच्या पक्षाबद्दल लिहिलंय. बॅबलर म्हणजे सातभाई, मराठीत त्याला सातभाई म्हणतात. तर ह्या पक्षाला ना ससाणा पक्षाकडनं भीती असते. म्हणजे अनेक पक्षांकडनं असते, पण ससाण्याला बॅबलर खायला फार आवडतो. म्हणून ससाणा त्याच्यावर झेप घेतो. तर हा बॅबलर काय करतो माहितीये, क्वॅक 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 अशा प्रकारचा आवाज काढतो. मला तेवढं जमत नाही काढायला, मी प्रयत्न केला, पण असा क्वॅक क्वॅक आवाज म्हणजे तो बॅबलर सांगतो की इथे धोका आहे, पळा. म्हणजे त्याच्यापासून लांब जर कोणी पक्षी असतील तर ते पण पळत सुटतात. म्हणजे आपल्या मित्रमंडळीला दोस्तांना सावध करायचं जे कौशल्य आहे त्याच्या अंगात. त्याच्यानंतर पावशा. पावशा म्हणजे पपिहा. पपिहा आपल्याला माहिती आहे, बोले रे पपिहारा वगैरे, हिंदीमध्ये त्या गाण्यांमध्ये पपिहाला खूप कौतुक आहे. आपण कोकिळाचं करतो तसं त्यांना ते पपिहाचं करतात. तर हा पपिहा ना जनरली एका टोनमध्ये बोलतो म्हणा किंवा गातो. त्याचा आवाज करणं शक्य नाही, तो फारच सुंदर गातो. परंतु ज्या वेळेला पक्ष्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की मादीला खुश करायसाठी अनेक नर जवळ येतात आणि तरतरीने ते तिला लुभवतात. तर एखाद्या मादीपाशी एखादा नर तिला लुभवत असेल तर हा पपिहा ना वरच्या टोनमध्ये गातो. वरच्या टोनमध्ये का गातो, तो त्या दुसऱ्या मेल पपिहाला मेसेज आहे की कॉम्पिटिशनमध्ये मी पण आहे बच्चा, तू एकटा नाहीस. त्यांच्या टोनमधला फरक मादीला बरोबर कळतो. त्याच्यानंतर आणखीन एका पक्षाबद्दल त्यांनी लिहिले, तांबट नावाचा पक्षी. त्याचा आवाज असा आहे, खूप 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 खूप. म्हणजे पक्षी मित्र आवाज काढतात आणि ते तांबटाला भुलतात असं पण आहे. हा आवाज त्यामध्ये सोपा आहे. तर तो काय करतो माहितीये, जेव्हा त्याला त्रास देणारे किंवा त्याला शत्रू असणारा एखादा पक्षी आला ना, की याचं खूप खूप करणं थांबतं. मग याचं सलग खूप खूप करणं जे चाललेलं होतं ते थांबलं तर इतरांना कळतं की इथे शत्रू आलेला आहे. म्हणजे शत्रू आलाय हे सांगायची त्यांची पद्धत कशी आहे पहा. आणि याशिवाय अनेक खूप आहे, त्याच्यामध्ये मी त्याच्यावरच एक लेक्चर घेता येईल, एवढं मोठं आहे. कोतवाल पक्षी आहे, पोपट आहे, चंडोल आहे, दयाळ आहे. हे सगळे पक्षी ना नकलाकार आहेत, म्हणजे ते दुसऱ्या पक्षाचा आवाज काढतात. हे सगळं सांगायचा मुद्दा असा की हे दुसरं काय आहे, हा संवाद आहे. कधी मी तुझ्यावर प्रेम करतो आहे, कधी पळापळारे आहे, कधी वाचवणं आहे. हा सगळा यांचा संवाद आहे. हा संवाद आहे आपण बघितला हा पक्ष्यांमधला. निसर्गामधला आणखीन संवाद एप्रिल आणि मे महिन्यामध्ये असं हाय होई होत असतं, गरम होत असतं, घामाच्या धारा येत असतात आणि कधी एकदा पाऊस येतो असं आपल्याला आपण वाट बघत असतो. म्हणजे एकदा तर ढग आल्यानंतर मी असे कांदे बिंदे चिरून पण ठेवले होते की आता भजी करायची, पण ते ढग आले आणि पळून गेले. काही पत्ता लागला नाही, पाऊस नाही, ढम्म काही नाही. पण असं ज्याला जास्त गरम गरम होत जातं, एक दिवशी आभाळामध्ये ढग येतात आणि झरझर झरझर त्या पावसाच्या धारा येतात. ती जमीन जी अशी तापलेली असते ती तृप्त होते. आपल्याला तडा गेलेली जमीन बघायलाच मिळत नाही, कारण आपण सगळ्यांनी सिमेंट कॉन्क्रीटचं राज्य करून ठेवले.
पण अशी तापलेली जी धरित्री असते तिला भेटायला तो जो पाऊस येतो, त्या पावसाचा जो नाद असतो, तो आवाज, तो म्हणजे त्या धरित्रीशी केलेला संवाद आहे. कधी कधी हा संवाद उग्र होतो, म्हणजे कधी सुनामी येते, कधी महापूर. यावेळेला तर भारतामध्ये अनेक ठिकाणी महापूर आले आणि त्या पाण्याचा ओघ आपण पाहिला. आपल्याला जुलैमधला प्रसंग आठवत असेल 2005चा, की अक्षरशः पडलेलं एखादी वस्तू एका क्षणात लांब जात होती, इतका त्या पाण्याला स्पीड होता, वेग होता. हे सगळं पण त्या निसर्गाने त्या पावसात न म्हणा, कशात न म्हणा केलेला संवाद आहे. आणि आभाळामध्ये ज्याला वीज कडाडते, आपण म्हणतो लहान मुलांना आपण सांगतो म्हातारी जळते, खरोखर त्या गडगड 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 असा आवाज येतो. हे सगळे निसर्गातले संवाद आहे. त्यांना कुणी शिकवले? शिकवणारा एकच, भगवंत. आता मी थोडीशी स्वयंपाकघरात जाते. आपला लाडका, आता असं म्हटलं तर आवडत नाही बायकांना, चेचे म्हणेल स्वयंपाकघर आम्हाला लाडकं का नाही. ठीक आहे, आपण काही वर्ष तरी त्यात काढली आहे आणि पर्याय नाही. देवाने 3 वेळेला भूक दिली आहे. माझं तर म्हणणं आहे, मला जर काही देवाकडे जायला मिळालं ना, मी कधीतरी जाणारच आहे, पण तिथून परत यायला मिळालं तर की देवाकडे एकच गोष्ट मागेन, तो दिवसाने एकदाच भूक दे बाबा. नाश्ता पण दुपारचं पण आपलं काय मंडळ संपत आलं की रात्री काय करायचं, पिढा नसतो, झोपायच्या उद्याचा नाश्ता काय असो. सगळ्या त्यातनंच गेल्यात, कोणी हसल्यात कोणी नाही हसल्यात. मला नेहमी वाटतं कोणीतरी कदा असं रेडीमेड नाश्ता द्यावा. मग तुम्ही म्हणाल इकडून मागवा तिकडून मागवा, मग त्यात बऱ्याच भानगड असतात. बाहेरचं आतलं किंमत जाऊ दे, आपण उठून पोहे टाकलेले बरे असतात. असं स्वयंपाकघरात थोडंसं वळते. आता स्वयंपाकघरातल्या ज्या गोष्टी आहेत, खाद्यपदार्थ, ते पण आपल्याशी संवाद साधतात बरं का. कशा प्रकारे? 3 प्रकारे. पहिला प्रकार म्हणजे रूप. तुम्ही कल्पना करा, छानपैकी तुम्ही स्वयंपाकघरात गेलात, म्हणजे कुठेतरी आपल्याला जेवायला बोलवतात ना आपल्याला, कुठे काय गौर म्हणा यावं त्या म्हणून, तर तेव्हा स्वयंपाकघरात आपण गेलं आणि छान मसाले भात तिथे केलेला आहे. असा पिवळा धमक्क मसाले भात, त्याच्यावरती पांढरं शुभ्र खोबरं, काळ्या पाठीच्या खोबऱ्याचं नाही, खोबऱ्याची पाट काढून टाकलेली आहे. आजकाल ते तुकडे करतात, मिक्सर करून फिरवतात. ते पांढरं काय येतं ना खोबरं, करायला सोपं, खायचं काय त्यातनं, तर ती काळी पाट काढलेलं पांढरं शुभ्र असं ताजं आज खवलेलं, 8 दिवसापूर्वी घुमगन फ्रीझरमध्ये ठेवलेलं नाही, तेच करते तसं खोबरं आणि कोथिंबीरशी हिरवी गार, त्याची पिवळी पानं काढली आहेत, त्याच्या चॉकलेटी दांड्या, त्या चॉकलेटी दांड्यांमध्ये म्हणे सत्व असतं. कसलं डोंबलं सत्व, ते सोलापूरला वगैरे मिळत नाही कोथिंबीर म्हणून वापरतात. आपल्याकडे ईडवर मंडईत असते कोथिंबीर, कशा ते चॉकलेटी वापरायचं काय नाही. पोपटी असेल दांड्या त्याच घ्यायच्या. नंतर तुरे असतात पांढरे, ते काढायचे, पिवळी पानं काढायची, अशी स्वच्छ धुतलेली फुललेली छान बारीक 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 कापलेली. असं का करते मी कात्री तर ती, कारण तुम्ही चाकूनी कापायला लागलात ना, ती सगळी ट्रेला लागते ना, ती ट्रेला असं काढतात, तसं नाही, अशी पकडायची आणि अशी ती मसाले भातावर पडली पाहिजे. असा तो मसाले भात. किंवा काय सांगू, सुरळीच्या वड्या, अशा छान सुरळीच्या वड्या, त्याच्यावर छान फोडणी, बघितल्याबरोबरच आपल्याला भूक लागली पाहिजे. हे पदार्थ काय सांगतात? त्यांचं रूप असं आहे ना, की ते रूप आपल्या जिव्हेशी बोलतं की या मला खायला या, आणि आपली जीभ पोटाला सांगते थोडासा खा, मी आता खाणारच आहे. हे झालं रूप. आता गंधाबद्दल तर काय बोलू, स्वयंपाक हा सगळा गंधावरच आहे खरं तर. फोडणीचे पोहे आठवूया आपण. छान अशी कढई आहे, त्याच्यावरती मस्त असं तेल तापलेलं आहे आणि योग्य वेळेला त्याच्यामध्ये योग्य प्रमाणामध्ये फोडणी पडली आहे. ती फोडणी कच्ची नाही राहता कामा, त्यात अशी उचलायला लागते आणि टाकून द्यायला लागते. आणि ती जळता पण कामा नाही, कारण जळलेली फक्त आपल्याला वाटतं मलाच माहिती आहे, पण खाताना सगळ्यांना कळतं, ते अजिबात लपवता येत नाही. अशी छान फोडणी पाहिजे, त्याच्यात मस्त असा कढीपत्ता पडल्यानंतर त्याचा एक सुगंध पसरला पाहिजे. त्याच्यातनं कांदा घालतो, तो असा छान असा ट्रान्सपरंट व्हायला हवे. मग काय तुम्ही ढंब ते मटार घाला, कॉर्न घाला, आजकाल शिमला मिरची, गाजर, सगळं जे भाज्या असतात ते घालतात पौष्टिक म्हणे, ठीक आहे घाला, हरकत नाही. दिसलं छान पाहिजे. असं दिसल्यानंतर छान ते असे मध्यम भिजलेले पोहे टाकायचे बरं का त्याच्यात. असा तो लगदा नाही करायचा. त्या बाईला ते कळलं पाहिजे. कोणाचं ते डाग काढते आणि ढीकभर पाणी घालून ठेवते, नो, छान ते रोळीत घातले पाहिजे, ते सुट्टे झाले पाहिजे. पण पाणी पण व्यवस्थित पाहिजे. असे ते पराभूत झालेल्या उमेदवारासारखे असे उभे नाही राहता कामा, असे छान परफेक्ट भिजले पाहिजेत. आणि मग ते पोहे आपण त्यात घालतो, ते ढवळतो, तेव्हा काय वास येतो. हां, एक राहिलं, त्याच्याने त्यात बटाट्याच्या काचऱ्या छान परतायच्या. त्या बटाट्याच्या काचऱ्याच्या एक एवढी असं नाही, अशी मध्यम तिरक्या कापल्या, त्याला काचऱ्याच म्हणतात. बटाट्या चिरलेल्या फोडी नाही, काचऱ्या घालायच्या आणि त्याची साईड फक्त ब्राऊन व्हायला पाहिजे.
असं जे ते त्या बटाट्याच्या काचऱ्यांचं तळल्यानंतरचं स्वरूप असं, त्याचा वास काय येतो. माझी शेजारी विचारते, जरू ना आज पोहा बनाया आहे क्या, तिला मी देते कारण मला इडल्या मिळणार असतात. असं समजा आपण 8:45च्या सुमाराला सकाळी कोणाच्या घरी गेलो आणि असा छान वास येत असेल ना घरातनं, वाटतं की नाही एखादा बाउल मला पण मिळावा. आता वैशाली ताई या असतील तर मिळेल, दुसरीकडे कुठे मिळणार असो. मला म्हणायचं काय, गंध जो असतो ना, बघा आपण पावभाजी करतो, या बटाट्याकडे आलं लसूण घातलेला तो गोळा परतायला लागल्याबरोबर काय खमंग वास येतो. तो वास आल्यानंतर न बघताच आपल्याला वाटतं की ती खावे. कधी येतात असे पिवळे चॉकलेटी ब्राऊन रंगाचे वडे समोर येतात. हा संवाद आहे, पदार्थांचा येणारा हा संवादच आहे. तिसरा, आवाज, नाद. मी विचार करत असता, आता नाद कुठे? आपल्यासवर बसून कोणीतरी मस्त आळूच्या भाईचा मस्त भुरका मारतंय. आता मला आवाज पण काढता येते, कारण आता आपण चमचानी खायला शिकलो, आपण जुन्या गोष्टी विसरलो. तर ते जे ओरपण आहे ना, ते म्हणा, ताकातलं पालक म्हणा, मठ्ठा असतो जिलबी बरोबर, हे ओरपण आहे ना, ते जाऊ दे. सिनेमाला आपण जातो ना, त्या नेमका अंधारामध्ये आपल्या बाजूचा वेफर घेऊन येतो आणि कुरुम 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 म्हणजे तो वास पण येतो, पण 4 वेफर देत पण नाही तो आपल्याला. आणि मागणार कसा, नेमका नवऱ्याच्या ओळखीचा निघाला तर परत लाज ना. ह्या ज्या गोष्टी असतात, हा जो नाद असतो, हा पण आपली भूक प्रज्वलित करतो. अशी आनंद उदाहरणं देता येतील, 2-3 तास बोलता येईल. मी काय, तुम्ही पण प्रत्येकजण बोला. मला म्हणायचं कसं, कांदा भजी आठवतीये. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याचा वास हो. ते आमच्याकडे वरचा फ्लॅट आहे ना, त्यांचं किचन आहे ना, ते माझ्या त्या अभ्यासाच्या खोलीच्या वर आहे. ते सगळे पदार्थांचे वास येतात. तर ते नॉनव्हेज बनवतात तेव्हा मी नाक मुरडते, पण त्या साबुदाणे वगैरे त्याचे वास चांगले येतात हो. मला काळजी, नवऱ्याला नको वास यायला, कारण हे आपल्या घरी बनत नाहीये. असो, गमतीचा भाग सोडून द्या. हा संवादाचाच भाग आहे. वेगवेगळ्या प्रकारचे संवाद जे आहेत ना, ते हे असतात. पशूंच्या संवादाबद्दल मगाशी बोलताना मी एक मुद्दा मागे सोडला, तिकडे आता येते. एक छान प्रसंग नाही म्हणता येणार, एक किस्सा पण म्हणता येणार नाही, माहिती म्हणते. आफ्रिकेमध्ये केनिया देश आपल्याला माहिती आहे. या केनियामध्ये नैरोबी त्याची राजधानी आहे. तुम्ही विल्ड बिस्ट मायग्रेशन ऐकलं असेल ना, तुमच्यातनं कोणी जाऊन आलं आहेत का? क्या बात आहे. आणि कोण? वा वा वा. मग तुम्हाला मी सांगताना अनुभव जाणवेल कसं आहे. विल्ड बिस्ट म्हणजे हा प्राणी कसा आहे माहिती आहे, त्याला एडका म्हणता येईल. तो कुत्र्यापेक्षा मोठा आहे आणि गाईपेक्षा लहान, आणि त्याला शिंग वगैरे आणि असं काळपट रंगाचा आहे. विल्ड बिस्ट. त्याचा ते उल्लेख मराठीमध्ये लिहिताना पण विल्ड बिस्टच करतात, एडका करत नाही, जे काय कारण असेल ते. तर विल्ड बिस्ट मायग्रेशन हा जो पशु आहे ना, याचं मायग्रेशन होतं. मायग्रेशन म्हणजे स्थलांतर. जसे आपल्या घणसोलीला वगैरे ते येतात ना, कोण येतात, फ्लेमिंगो येतात, हजारो येतात. तुम्ही जाऊन आला असेल, खूप सुंदर केले त्यांनी ते, दिवसभर आपल्याला तिथे जाता येतं. तर हे विल्ड बिस्ट आहेत ना, त्यांच्या स्थलांतराचं कारण पहिली गोष्ट म्हणजे असं आहे की टांझानिया हा देश आहे ना, हा केनियाच्या दक्षिणेला आहे, म्हणजे केनिया उत्तरेला आहे. तर टांझानियाच्या उत्तरेला सेरेंगेटी पार्क नावाचा नॅशनल मोठा पार्क आहे, आणि केनियाच्या दक्षिणेला मसाई मारा हा भाग आहे. मसाई म्हणजे नदी, मसाई हे त्या जातीच्या लोकांचंही नाव आहे, आणि मारा म्हणजे नदी. तर मसाई मारा हे जे आहे ना, ही जागा कशी आहे माहिती आहे, तुम्ही जर बेडाघाटला गेला असाल ना, जाऊन आला असाल तर तिथे कसं उंच डोंगर आहे आणि खालून नदी वाहते, आणि आपण त्या बोटीतनं जातो. मग कोजागिरीच्या रात्री आपल्याला नेतात, असे उंच कातळ टाईप आहे आणि खालून नदी वाहते. मसाई माराला तसंच आहे, दोन्ही बाजूला असे उंच, त्याला आपण पर्वत म्हणूया तुम्हाला समजायसाठी. त्या पर्वताला असे वरती सपाट भाग आहे, उंचवटे आहेत, आणि खालून ती नदी वाहते. खूप खाली आहे, म्हणजे साधारणतः माझ्या अंदाजाप्रमाणे आपली 6 फूट एका माणसाची उंची धरली ते कमीत कमी 100 फूट तरी उंच आहे. म्हणजे इथे नदी आहे असं धरू, ही नदी आहे, आणि इथे ते त्याचा वरचा भागी पृष्ठभाग हां असेल, तेवढं तरी असेलच. आणि सेरेंगेटी जे आहे ना, म्हणजे कुठलं टांझानिया, तिथे साधारणतः जुलै ऑगस्टच्या सुमाराला ना वातावरणाने उष्णता वाढायला लागते, आणि त्यामुळे हे जे प्राणी आहे त्यांचं जे खाद्य आहे गवतवर ते त्यांना मिळणं असं होतं, आणि तो त्यांचा ब्रीडिंग पण सीझन आहे. तर तिथली उष्णता वाढण्यामुळे त्यांना आवश्यक ती निसर्गातली ऊब मिळत नाही. म्हणून हे प्राणी काय करतात, जुलैच्या सुमाराला टांझानियामधून केनियाला येतात. आता म्हटलं तर साधी गोष्ट आहे, पण ते कसे येतात ऐका. डोळ्यासमोर हा टांझानिया आणि हा केनिया आहे. तर आपण केनियामध्ये जेव्हा हे मायग्रेशन बघायला जातो, विल्ड बिस्ट मायग्रेशन बघा, यूट्यूबवर सगळं आहे, बघायला जातो त्यावेळेला तिथे 300 जीप्स असतात. प्रत्येक जीपमध्ये 6 माणसं धरा तुम्ही, म्हणजे एवढी कमीत कमी जीप्स इथे असतात. तेवढी त्यांनी जागा केली आहे सगळी,
आणि त्या इथपासून एवढं अंतर मोकळं ठेवतात, तिथे पुढे यायचं नाही, ना तर त्या प्राण्यांना त्रास होईल, आपल्याला मागे उभं करतात. तसंच उजवीकडे पण आहे, नाही सॉरी उजवीकडे असणार नाही कारण प्राणी इकडून येणार ना, तर डावीकडे असं संपूर्ण भरलेलं असतं. म्हणजे 5-7 हजार पर्यटक त्या आपापल्या जीपमध्ये असे दुर्बिणीत बसलेले असतात. बरं त्याचं कसं आहे, तुमचं नशीब असेल तर तुमच्यासमोर होईल, कारण तुमच्या हिशोबाने प्राणी येणार नाहीत ना, त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते येतील. जसं नॉर्वेला कोणी गेला असेल तर नॉर्दर्न लाईट्स असतात का नॉर्वेला, आभाळामध्ये रंगपंचमी असते, तुमचं नशीब असेल तर त्या दिवशी ते मिळणार नाही तर गेले सगळे 6 लाख रुपये गेले फुकट. आणि त्याची चित्र खूप छान असतात ना, आपल्याला ती बघावीशी वाटतात. तसं म्हणजे आमचा अनुभव असा होता की आम्ही तिकडे जाऊन बसलो, आम्ही ठरवलं होतं की 3 दिवस 10-10 तास बसून राहायचं. कम वॉटर इट मे, ते बगीच्याच्या जायचंच नाही, खाणं पिणं फक्त बाथरूमचा प्रश्न येतो, पण त्यांनी थोड्या सोयी पण केल्या होत्या. म्हणजे 3 दिवस आम्ही ते हॉटेल बुक केलं होतं, आत त्यांनी असे हटमेंट्स केलेत राहायसाठी. तर कधी कधी काय होतं, तुम्ही 5-5 तास बसता, एक प्राणी त्या कुत्रं फिरकत नाही, आणि कधी कधी लोकांना बघायला मिळतं, तर आपल्याला उत्सुकता असेल, आपल्याला वाटतं मला बघायला मिळू देत, बाकीच्या नाही मिळालं तरी चालेल. तर आमचा पण असा ग्रुप होता, आम्ही बसलो होतो तिकडे. तर आम्ही साधारणतः मला वाटतं जेवण खाण पोटपीट भरून 1 वाजता तिथे गेलो. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, काही मुवमेंट नाही. बऱ्याच गाड्या परत जात होत्या, काही गाड्या येत होत्या वगैरे वगैरे. आणि काय झालं, साधारणतः 4च्या सुमाराला आधी मी विल्डबीस्ट पाहिलाच नव्हता ना, तो काय कसा दिसतो, अगदी उत्सुकता होती. 4च्या सुमाराला एक विल्डबीस्ट आला, ते बघितलं, साधारणतः एडका टाईप असा तो प्राणी आला, आणि त्याच्यामागून 100-1 जण आले, भराभरा आले. असे 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 सांगतात ते. आणि त्यांनी आता मी त्या ॲक्शनसाठी हात धरते पृष्ठभाग, म्हणजे मला सोपं पडेल, पण हे उंच आहे बरं का. तर तो इकडे आला. बरं त्या दोन्ही जी बाजू आहे ना, तिथे सगळं खडबडीत आहे, कारण ते डोंगरासारखं आहे ना, ते काही असं सॉफ्ट नाही आहे आणि खूप खाली आहे, आणि त्या खाली नदीतनं पाणी वाहत आहे बरं का, ती पाणी फुल भरलेली असते. तर तो विल्डबीस्ट आला, त्याने थोडासा तो खाली आला आणि त्याने इकडे तिकडे पाहिलं, आणि त्याला काय वाटलं कोणास तो परत मागे निघून गेला. त्याच्यामध्ये जे 100 होते ते त्याच्याबरोबर आले, तो खाली 5-6 पावलं उतरला, तोपर्यंत ते तिथे थांबले, आणि तो वळल्याबरोबर ते सगळे त्याच्या मागून निघून गेले. लीडर कसा असावा, लीडरला फॉलो कसं करावं याचं उत्तम उदाहरण. एकदा लीडर तुम्ही निवडलात ना, मग कटकट नाही करायची, नाही तर मग निवडून या परत 5 वर्षांनी. पण ब्लाइंडली फॉलो द लीडर, देन ओनली यू विल बी सक्सेसफुल, हे जे आहे ना तत्व. तो गेला, म्हटलं बापरे आता हा गेला, आता कधी यायचा, ते गेले. परत 15-1 मिनिटांनी दुसरा विल्डबीस्ट आला, मग ते सगळे सारखेच होते, तो होता का दुसरा कळायला मार्ग नाही. तो थोडा पुढे आला, त्याच्या मागे ते आहे परत 100-150. तो खाली आला, त्याने थोडासा तो या बाजूला 5 मिनिटं असा तिरका चालला, कारण उतार आहे ना सगळा. आणि परत त्याला काय वाटलं माहिती, परत तो इथून आला आणि तो परत इथे चढला, ते बाकीचे खाली आले नाही तोपर्यंत, आणि हा जर परत उलट्या दिशेने गेला, ते सगळे त्याच्या मागे गेले. तो जो त्यांचा जो कोण असतो, राजा असेल, राणी मुंगी असते, तसा तो ऑब्झर्व करतो की इथे उतरणं सेफ आहे का, आणि माझ्या मागे शेकडो येणार आहे, तर त्यांना सेफ त्याला जेव्हा वाटतं किंवा त्याला वास येतो, समजा पाण्यामध्ये त्या मगरी असतात, तो वास त्यांना येतो, तर ते येत असेल तर त्यांनी उतरणं धोक्याचं आहे ना, असा तो अंदाज घेतो. असे 2दा गेले. तर मी ते आमच्या मित्राला म्हटलं, हे असे आले आणि गेलेच करणार का, आम्ही काय बघणार, तेवढा पेशन्स रखो. आणि मग साधारणतः 5च्या सुमाराला, म्हणजे आम्ही आठवडच होता, पण जराही कंटाळायचं नाही, असं घ्या. आणि मग त्याच्यानंतर साधारणतः हे सगळं घडेपर्यंत पाऊण तास गेला. 5च्या सुमाराला आणखीन एक विल्डबीस्ट आला, पहिला जिथे आला त्याच्याच अलीकडे थोडासा, त्याच्यामध्ये असं 200-300 होते. त्यांनी तो खाली आला, त्यांनी असा काय वास, त्यांनी नाकाने वास घेतला की नाही आम्हाला एवढं कळत नव्हतं, पण तो काहीतरी बघत होता, आणि त्याला काय वाटलं माहिती, तो धाड खाली आला, धाड खाली आला, आणि त्याच्या मागे जे 200-300 होते धाड खाली आले. धाड कसं असेल कळलं. तर ते 200-300 धाड खाली कसे आले, आणि 200-300 बघता त्यांच्यामध्ये 100, 200, 300, 500, 1000, 2000, 5000, 15-16 हजार विल्डबीस्ट आले. कल्पना काय झालं असेल दृश्य. आणि आता या पॉईंटला समजा, या पॉईंटला तो आला असेल तर ते इकडे थोडे आले, कारण काही इकडे आले, काही इकडे आले, हां तसे इकडे 15-16 हजार विल्डबीस्ट आले. आणि त्यांचं ते उतरणं होतं असं ताट, म्हणजे भीती वाटायची, अरे मेल्यानं पडला का हाडकं मोडतील ना तुमची, असं आपल्या मनात. पण काय स्पीडमध्ये ते उतरत होते, म्हणजे डोळे किती फाडून आम्ही बघत होतो, आणि ते असे धाड उतरत होते. बरं ते त्या पाण्यात भराभरा पोहत होते, आणि साधारणतः 15 विल्डबीस्टच्या मागे एक झेब्रा, असे झेब्रे त्यांच्याबरोबर होते, ते झेब्रे पण वरून येत होते.
आणि ते सगळे येत होते खाली आणि धाड 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 त्या पाण्यातनं असं 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 करून मोठा रुंद पात्र होतं आणि तिथे तसंच ना चढायचं. मग ते स्मूथ नाही, असं 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 करून चढायचं. पण ते जीवाच्या आकांताने काय येतात, कारण त्यांची शिकार केली जाऊ शकते ना, कारण ते विकले तर त्यांच्या त्या सगळ्या शिंगाला वगैरे किंमत आहे. आणि असे ते धाड 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 वर चढायचे आणि वरती आले ना की आमच्या अर्थात त्यांनी ते बघूनच आमच्या जीप्स लांब लांब ठेवले. त्या वर आले त्यांना तापल्याच्या डुंगीला पाय घालून पळतो म्हणतो ना, कसे इतके स्पीडमध्ये धावायचे, कारण त्याला भीती असते ना कोणीतरी माणूस पकडेल किंवा आणि कोणीतरी. असे स्पीडमध्ये पकडत होते ना की पळत होते की असे जवळ आम्ही असे असं वरती व्हायचं का खाली व्हायचं का इकडे बघायचं असं 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 बघत होतो. आणि ते 16-17 हजार प्राणी असे दणकट रानटी प्राणी, कारण निसर्गात राहिलेले ना, निसर्गाशी स्पर्धा करून जगतायत ते, पाळलेले नाहीत कोणी. असे ते 16-17 काही 20,000 असतील, असे ते सगळे पण धाड धाड धाड. मग ते उतरताना ते पडत पण होते, कारण घाई ना, असा निम्मा उतरल्यानंतर तो पाण्यातच पडत होता किंवा निम्मा उतरल्यानंतर एखादा दुसऱ्याच्या अंगावर पडत होता, तो दुसरा तिसऱ्याच्या, हे सगळं चाललेलं होतं, त्यांचे सगळे गोंधळ चालले होते. पण त्यांचं एकच एम होतं की खाली उतरायचं, धाड धाड त्या पाण्यातनं वर जायचं. मला सांगायचं काय, त्यांच्यातला संवाद तसा होता. पहा, पहिला ज्या वेळेला वेट बीस उतरला नाही तेव्हा त्यांना मेसेज होता हे सेफ नाही, इथे उतरू नये, हा त्यांचा संवाद होता. आणि जेव्हा त्याला कळलं की येस इथे उतरायला हरकत नाही, तेव्हा ते 17-18 हजार पशु धाड धाड उतरले. त्यांनी क्वेश्चन केलं नाही, मग त्यातला कोण इकडे गेला अजिबात नाही, सगळे त्याच दिशेने गेले. एक लाईन झाली, इकडे 15-16 लाईन झाली, इकडे 15-16 लाईन झाल्या. त्याचं कारण काय, सेफ्टी. आपण समूहापासून लांब गेलो तर आपण कुठेतरी कशातरी बळी पडू ही त्यांना भीती होती. तर असं ते या सगळ्याला मायग्रेशनचं नीट वर्णन करायचं ना तर 1 तास तरी लागेल, पण मी पटपट केलं. पण विल्डबीस्ट मायग्रेशन म्हणतात, तुम्ही यूट्यूबवर पाहिलं तर तुम्हाला मिळेल, पाहिलंच नाही, ज्यांना बघायला मिळालं ते नशीबवान आणि परमेश्वराच्या कृपेने. म्हणजे मला नाही वाटतं मायग्रेशनचं एवढं काय कौतुक, पण ते आपण बघितलं ना, याची देई याची डोळा, तर जाणवतं हा एक मोठा अभूतपूर्व मोठा मेमोरेबल अविस्मरणीय अनुभव आहे. मला सांगायचं असं होतं की हा प्राण्यांमधला पण संवादच असतो, शब्दांच्या विना असलेला. आता आपण परत घराकडे येऊया. घरामध्ये आपण बोललो सासू सून मुलं बाळं, छान म्हटलंय की छान संवाद असावा एकमेकांमध्ये, कारण घरामध्ये घराच्या उबदार 4 भिंतींमध्ये जो संवाद आपल्याला मिळतो तो आपल्या भावना घट्ट करतो, एक कौटुंबिक नातं घट्ट करतो. ते आहे ना गाणं, घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, तिथे नसावा असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. हे संवादातूनच येणार आहे ना. एकमेकांशी भांडण्यात काय अर्थ आहे, भांडून काय होणार आहे. मी माझ्या भावापेक्षा किंवा बहिणीपेक्षा किंवा नवऱ्याने बायकोने नवऱ्यापेक्षा श्रेष्ठ असं सिद्ध करून काय करायचं आहे. आयुष्यात आपल्याला एकमेकांच्या बरोबरच चालायचं आहे, छान संवाद असावा. APJ अब्दुल कलाम यांचा एक अनुभव शेअर करते. म्हणजे त्यांनीच एक कुठेतरी सांगितलंय, मध्यम परिस्थिती होती आपल्याला माहिती आहे त्यांच्या घरी, आणि त्यांची पत्नी भाकऱ्या करायची. मला आश्चर्य वाटलं, कलाम म्हणजे मुसलमान खरं म्हटलं तर, पण भाकऱ्या करायची. तर ते असं म्हणायचे की गरम भाकरी सगळ्यांनाच आवडते, आणि ती पत्नी भाकरी करायची आणि समोर ते बसून असे खायचे. आणि अब्दुल कलामांच्या वडिलांची गोष्ट आहे नाही, म्हणजे ते वडील आणि आई असे भाकरी खायचे. आणि एकदा असं होतं की ती जी भाकरी करत असते आई, ती भाकरी करपते, म्हणजे काळी होते. आता काय लक्षण असेल किंवा काही प्रॉब्लेम आहे का? असं चुकून. तर भाकरी करताना काय झालं, अब्दुल कलामांची आई भाकरी करताना भाकरी करपली आणि तिच्या ते लक्षात आलं. तर कदाचित मोजूनच भाकऱ्या करत असेल तर तिला ते गिल्ट वाटलं, आपल्याला वाटलं चुकलं तर मुद्दाम कोणी करत नाही. आणि अब्दुल कलामांनी असं लिहिलंय, माझी एवढी पटकन म्हणाले, अगं ती भाकरी करपते का थोडीशी, आणि इकडे मला करपलेली भाकरी आवडते. पूर्वी बघा आपण करपली खिचडी खायचो, आपल्या भाज्या वयाच्या जे असतील त्याला आपण खरपुडी म्हणायचो, खरपुडी. आणि ती पातेल्याला पिवळी असायची पातेली पितळेची, त्याला आपल्या आया त्या कलई करायच्या. आता आपल्या कलई करायला होते म्हणून आपण ते 2 लेअर 3 लेअर घेतो आणि ते जाळत बसतो. तर त्या खरपुडीमध्ये दूध घालायचं गरम, काय चव येते ना. माझं तर मन असं तिथं 50 वर्षापूर्वी गेलं माझ्या घरामध्ये. तर वडिलांनी सांगितलं, अगं मला ती जळलेली भाकरी ती आवडते, मला खमंग लागते. आणि आईने म्हणे दिली, त्यांनी ती खाल्ली. आणि रात्री म्हणे झोपताना अब्दुल कलाम म्हणाले, मला रागवलं नाही. मी म्हटलं की काय बाबा डॅडी काय म्हणत असतील ते, की तुम्हाला करपलेली भाकरी आवडते असं मी कधी ऐकलं नव्हतं, मग आज कशी काय तुम्ही खाल्ली. ते म्हणाले, सांगू का, तुझी आई दिवसभर कष्ट करते आणि त्या सगळी कामं करते,
आणि एवढं पण छान आपल्याला गरम जेवायला वाटते. मी जर तिला भाकरी करपली म्हणून खाल्ली नसती तर तिला वाईट वाटलं असतं, कारण ते फुकट गेलं असतं अन्न. दुसरं तिचे श्रम फुकट गेले असते आणि कदाचित भाकरी कमी पण पडली असती. माझ्या एका करपलेल्या भाकरी खाल्ल्यामुळे सगळेच प्रश्न मिटले ना. आणि मला काय धाड होणार आहे, किती वेळा आपण असं खाऊ शकतो बाहेर, आपलं शरीर काही एवढं कमजोर नाही आहे. अब्दुल कलामांनी लिहिलं आहे की ना, कुटुंबामध्ये संवाद कसा असावा, आपण एकमेकांना कसं सांभाळून घ्यावं, हे अत्यंत उत्तम उदाहरण माझ्या वडिलांनी मला तिथे घालून दिलं. त्यानंतर संवादासाठी बोलायचं तर अनेक आपल्या पुराणांमध्ये किंवा आपल्या प्राचीन काळामध्ये असलेल्या गुरु शिष्य परंपरा, हे सगळं संवादानेच होतं ना. तिथे कुठे पेन वगैरे त्यावेळेला नंतर भूर्जपत्र वगैरे आली, लिहायची पद्धत आली, पण बरंचसं ज्ञान हे मौखिक होतं. एका पिढीने दुसऱ्या पिढीला किंवा गुरुनी शिष्याला सांगायचं, त्यांनी ते पाठ करायचं. आपल्याला माहिती आहे वेदव्यासांनी सगळ्या वेदांचं वर्गीकरण केलं, आणि कारण त्यांना माहिती होतं हा सगळ्या वेदांचा अभ्यास आहे तो एका माणसाला एका जन्मात होणं शक्य नाही, म्हणून त्यांनी वेदांचं वर्गीकरण केलं. आणि वेदव्यासांचे 4 शिष्य होते, आपल्याला माहिती असेल. पहिलं आहे सुमंतू आहे, पहिलं सुमंतू, जैमिनी आणि चौथे वैशंपायन. या 4 जणांमध्ये त्यांनी वेद वाटून दिले आणि सांगितलं की ह्या वेदांचा अभ्यास तुम्ही तुमच्या शिष्यांकडनं करून घ्या. म्हणजे ते वेद तर पाठ झाले पाहिजे, त्याचा अर्थही पाठ झाला पाहिजे, म्हणजे हे ज्ञान पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होईल. हे त्या काळी हजारो वर्षांपूर्वी वेदव्यासांनी केलं, म्हणून ते वेद आज आपल्यापर्यंत येऊन पोहोचले. पण लिहायची ज्यावेळेला पद्धत होती त्यामुळे ते सगळं ओरल किंवा मौखिक होतं. त्याच्यानंतर अनेक गुरु शिष्यांच्या जोड्या आपल्याला माहिती आहेत. स्वतः प्रभू रामचंद्रांचे गुरु वसिष्ठ होते. त्याच्यानंतर स्वतः भगवान श्रीकृष्ण सांदीपनीच्या आश्रमामध्ये शिकलेले आहेत. त्याच्यानंतर आचार्य शंकराचार्य त्यांचे गोविंद यती होते, ते त्या गुरूंना भेटायला कसे जातात ती कथा मोठी आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर गहिरीनाथ निवृत्तीनाथांचे गुरु होते, माऊलींचे स्वतः निवृत्तीनाथ होते. अशा अनेक जोड्या आहेत. एकनाथ महाराज, जनार्दन महाराज, त्यांच्या त्या भेटीचा प्रसंग खूप सुंदर आहे बरं का. मला एक गुरुवार मी त्याच्यावर करू शकेन कथा निरूपण, हे पिल्लू सोडून ठेवतात. खूप म्हणजे एकनाथांचं लहानपण आणि मग जनार्दन स्वामी कसे भेटतात आणि त्यांना दत्तगुरू कसं दर्शन देतात, अतिशय सुंदर कथा आहे ती. आणि ती एक जोडी आहे. त्याच्यानंतर आता आपले समर्थ रामदास, त्यांच्या बाबतीत तर काय बोलायचं. आता तर दासबोध सप्ताह पण चालू आहे, पारायण चालू आहेत अनेक ठिकाणी, मला वाटतं चालू झाले असतील. त्यांचे कल्याण आहेत, उद्धव आहेत, वेण्णा स्वामी आहेत. या सगळ्या शिष्यांना मौखिक परंपरा होती, जे काही ज्ञान होतं ते तोंडी सांगायची त्यावेळेला पद्धत होती. अशा प्रकारे हे ज्ञान पुढे येत राहिलं. बऱ्याच वेळेला हे ज्ञान संस्कृतमध्ये होतं, कारण त्याला संस्कृत भाषा मुख्य होती. आणि आहे ना, भाषा सुमुख्या मधुरा विद्या गिरवाण भारती, संस्कृतचं प्राबल्य होतं. ह्या संस्कृतमध्ये पण खूप आनंद होता बरं का, मजा होती, आनंद होता. एक छोटंसं तुम्हाला सांगते, संस्कृतमध्ये जे संवाद पाहिजे त्यात एक छोटंसं उदाहरण. एक राजा होता आणि त्या राजाला अशी सवय होती की तो राज्यामध्ये फिरायचा. पूर्वी अशी पद्धत होती, आता नाही, की तुम्हाला काही समस्या आहेत का विचारायची वगैरे. आता नगरसेवक असतात, ते आपल्याला विचारत नाहीत, समस्याही विचारत नाहीत, ते आपल्याला विचारतच नाही, तो वांगे राळा. पण तेव्हा पद्धत होती. तर एके दिवशी रात्री हिवाळ्याचे दिवस होते आणि राजा घोड्यावर निघाला आणि एका मंदिरापाशी आला. तर त्या मंदिराच्या खालच्या पायरीवरती एक भिकारी, फारशी वस्त्र नाही घालणार, असा पायाचा जवळ करून थंडीशी कसावाचा सामना करत झोपायचा प्रयत्न करत होता. राजाने विचारलं, काय रे, तुला काय समस्या काय, असा का बसलायस? संस्कृतचं प्राबल्य आहे. तो भिकारी काय सांगतो बघा. तो म्हणतो राजाला, राजा येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी, येते सह्याद्री कन्या पतिसुत ललना यौवना माझी, जेव्हा रामस्त्री नामकाना त्यजनी उरतसे पीडिते फाराम्मा. काय कळलं आपल्याला? सांगते. येते सह्याद्री कन्या म्हणजे सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर धावणारी तिची कन्या म्हणजे कोण? नदी. पती, ती पतीकडे जाते म्हणजे सागराला मिळते, म्हणजे तिचा पती कोण? सागर. सुत, त्या सागराचा सुत कोण? चंद्रमा. त्या पती सुत ललना, त्या सुताची म्हणजे चंद्राची ललना म्हणजे कोण? रात्र. ती रात्र यौवना माझी जेव्हा, म्हणजे ती ज्याला तरुण होते म्हणजे मध्यरात्र जेव्हा होते तेव्हा काय होतं? रामस्त्री नाम काना, रामाची स्त्री कोण? सीता. तिचा कान्हा म्हणजे तो शेवटचा तचा काना काढायचा, म्हणजे काय होतं? रामस्त्री नाम काना त्यजुनी, तो काना काढून टाकला की उरतं काय? सीत. सीत म्हणजे थंडी.
त्यजुनी उरत असे पिढी ते फार आम्हा, म्हणजे मध्यरात्र होते तेव्हा आम्हाला थंडी वाजते. राजा म्हणतो मग काय झालं त्याच्यात? कांबळ रे, आता कसला भिकारी येतो सांगतो काय काम. हस्ते हस्तेंद्र वृंदांतक मुख नाम रिपुचे जास पूर्वार्ध नाही. हस्ते हस्तेंद्र वृंदांतक मुख निपुचे जास पूर्वार्ध नाही. या लागी क्ष्मा सुदेशा अनुज सखी स्वल्प ही येत नाही. म्हणजे काय सांगते, हस्ते हस्तेंद्र वृंदांतक म्हणजे हत्तींचा जो राजा असेल, राजा हत्ती असेल त्याचा वृंदांत, त्याचा नाश करणारा कोण? सिंह. मुख नाम रिपुचे, हे सिंह हे मुख असलेला कोण आहे? नरसिंह. त्याच्या रिपुचे, नरसिंहाचा रिपू कोण? हिरण्यकश्यपू. जास पूर्वार्ध नाही. हिरण्य, हिरण्य म्हणजे धन, सुवर्ण. हिरण्य नाही म्हणजे पैसे नाही, रॉंका एल्ला. हे ज्याच्याकडे नाही, कोणाकडे? माझ्याकडे. माझ्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे या लागी क्ष्मा सुदेशा, यामुळे क्ष्मा म्हणजे पृथ्वी, सुतेशा पृथ्वीची मुलगी कोण? सीता. तिचा पती कोण? राम. सुतेशा अरी अनुज सखी, त्या रामाचा अरी म्हणजे शत्रू कोण? रावण. त्याचा अनुज कोण? कुंभकर्ण. त्याची सखी कोण? झोप. स्वल्पही येत नाही. माझ्याकडे पैसे नाही, मला कामाला घेता येत नाही, म्हणून मला झोप येत नाही. मला आवडत अजून एक संवाद सांगते असा, मला खूप आवडले संवाद. एक ना देवी भागवतामधली गोष्ट आहे बरं का. आपल्याकडे देवी भागवत झालं होतं आदरणीय बुवांचं. या देवी भागवतामध्ये अशी कथा आहे की इंद्र आणि देवदेवता हे विष्णूंकडे जातात. काहीतरी असेल, कुठला तरी असुर आलेला असेल, त्यांची नेहमीची स्टाईल आहे ना, असुर आले की जायचं विष्णूंकडे. आणि सगळे देवदेवता जातात आणि विष्णूंना झोप लागलेली आहे त्यावेळेला. आता विष्णूंना उठवायचं कसं? बिग बॉस ना, म्हणजे असं कोणी उठवलं आणि एकदम चिडल्या रागाने पाहिलं, भस्मसात केलं तर मग ते म्हणतात काय आयडिया करायची, काय आयडिया करायची. तर कोणाला तरी सांगायचं. हे चिडले तर त्याच्यावर चिडतील ना, त्याच्यावर किंवा तिच्यावर. तर तिथे एक वंबरी असते. वंबरी म्हणजे काय सांगा? वाळवी. एक वाळवी तिथून चाललेली असते. तर हे देव तिला म्हणतात, अगं ए वाळवे, आमचं एक काम करशील? ती म्हणे काय करायचंय? तू विष्णूंना उठव, आम्हाला त्याच्याशी बोलायचंय, तर तू उठव, आम्हाला तो कदाचित रागवेल. आणि तो म्हणते, त्यांनी ते म्हटलं असेल, तर तू ते काम करशील का? तर वाळवी म्हणते मी काम करीन, पण मला काय द्याल? तर म्हणे विष्णूंपासून सुरू आहे, मला काय द्याल? ते म्हणतात देऊ ग, तुला काहीतरी देऊ. नाही, आत्ता सांगा मला काय द्याल. ते पण हुशार, त्यावेळेला काम झालं की देणार, पण काय द्या ते सांगा ना. मग नंतर त्यांनी काय दिलंय? असं दिलंय की आपण जेव्हा यज्ञ करतो तर यज्ञामध्ये आपण समिधा अर्पण करतो. धान्याचे दाणे असतात, बरंच काय काय असतं, किंवा तूप असेल, पंचामृत जे काय असेल, तेव्हा थोडंसं मध्ये पडतं बघा यज्ञाची वेदी, आणि आपण बसायच्या, आपण चिकटून बसत नाही ना, तिथे पडतं. ते नंतर सावळून त्याच्यात टाकायचं नाही. कारण कोणी करत असेल करू नका म्हणावं. ते जे आहे ना, ते या बंबरी या तत्सम कीटकांचं अन्न आहे, आणि तो त्यांना ते वरदान ह्या देवदेवतांनी दिलेले, इंद्राने दिले. ते एक रात्र तसंच पडू द्यायचं. त्या रात्री जे कोण खातील आणि मग दुसऱ्या दिवशी ते आवडायचं. घराघराला स्वच्छता ती करायची नाही असं. तर तिला ते सांगतात की तू विष्णूंना उठवायचंस. तर ती वंबरी त्यांना सांगते की झोपलेल्याला असं उठवायचं नसतं. आणि ती अशी साधं नाही सांगत, ती श्लोकात सांगते, निद्राभंगो कथा छेदो दंपती प्रीती भेदना मातृपितृ वियोगश्च ब्रह्महत्या समम प्रथम. ती म्हणते प्रवचनात व्याख्यानात कोणी झोपलं असेल तर त्याला उठवायचं नसतं. नंतर पती पत्नी किंवा कोण दोघांचं प्रेमाला चालू असेल त्यांना मध्ये जाऊन डिस्टर्ब करायचं नसतं. आई वडिलांपासून मुलाला दूर करायचं नसतं. आणि यातलं काही जर केलं तर ब्रह्महत्या समम श्रुतम, म्हणजे ब्राह्मणाची हत्या केल्याचं पाप आहे. ब्राह्मणाची हत्येला भयंकर निगेटिव्ह अर्थाने मोल आहे, म्हणजे त्याच्यासारखं पाप नाही असं पुराणांमध्ये मानलं जात होतं. तर हा एक श्लोक त्यातला एक सांगावा असं वाटतं. असं संस्कृतचं कौतुक होतं. असे संस्कृतमधनं संवाद होत होते. नंतर हळूहळू भाषांमध्ये बदल येत गेले, ते आपण पाहिलंच. एक आणखीन प्रसंग सांगते. आदिशंकराचार्य जे असतात त्यांना भ्रमंती करायला सांगितलंय वेदव्यासांनी की तू सगळ्या भारतवर्षामध्ये जा आणि आपल्या वेदांचं महत्त्व सांग. कारण त्यावेळेला बौद्धांचा प्रभाव जास्त होता आणि त्यांना राजाश्रय होता. राजाश्रय असलं की काहीही होतं आपल्याला माहिती आहे.
तर शंकराचार्य किती छोटेसे होते, 15-16 वर्षाचे होते आणि त्यांचा मोठा त्यांच्या मागे जवळजवळ शेकडो शिष्य असायचे. शंकराचार्यांचे शिष्य 60-70 वर्षाचे असायचे म्हणेल, कारण त्याचा प्रभाव तेजस्वी. ती चित्र पण इतकं देखणे, हातामध्ये असे ते दंड घेतलाय, अशी ती गोंडस मूर्ती, ती हृदय भरून येतं. तर असे शंकराचार्य सगळीकडे जात होते. तर त्यांना वेदव्यास सांगतात की तू कुमारीला भट्टांना भेट. कुमारीला भट्ट हे त्या सगळ्या ते वेद न मानणारे होते. कर्मकांडाचं महत्त्व, पण आपल्याला माहिती आहे नुसत्या कर्मकांडाने फळ नाही मिळत, त्याच्यासाठी ज्ञानाची आवश्यकता आहे. त्यांचे बेसिक फंडामेंटल आहेत. तर त्यांना मुख्य जो माणूस आहे त्याला समजावून सांगितलं की मग तू त्याच्या सगळ्या शिष्यांना वगैरे सांगतोस की, तसं वेदव्यास सांगतात की तू कुमारीला भट्टांना भेट. आणि काशी का प्रयाग याच्याबद्दल थोडा पाठभेद आहे, पण तिथे कुमारीला भट्टांकडे शंकराचार्य आणि त्यांची शिष्यमंडळी येतात. त्यावेळेला कुमारीला भट्ट स्वतःला त्यांनी अग्नीमध्ये समर्पित केलेलं असतं. आपल्याला कथा माहिती आहे, मोठी कथा आहे, तिकडे नको जायला. आणि ते जवळजवळ अर्धे पाऊण ज्वालाकारी याच्यामध्ये अर्पण झालेलेच असतात. ते त्यांना म्हणतात शंकराचार्य की तुला जर वाद घालायचा असेल, म्हणजे समजून सांगायचं असेल, तर माझा जो शिष्य आहे त्याचं नाव आहे मंडन मिश्र, हा माहिष्मती नदीच्या इथे आहे, तेथील किनारी त्याचा वाडा आहे, तो माझ्याही पेक्षा हुशार आहे. तर तू त्याला तुला जे समजावून सांगायचं ते सांग, त्याचे पण लाखो शिष्य आहेत. आचार्य म्हणाले बरोबर, त्यांचा संवाद आहे की तुम्ही अग्नीतनं बाहेर येता का, मी काढू शकेन, मग ते येते वगैरे, मोठी कथा आहे, तिकडे नको जाऊया. तर आता शंकराचार्य त्यांचे शिष्य घेऊन माहिष्मती नदीच्या किनारी येतात. आता तिथे यांचा वाडा शोधायचा आहे ना, मंडन मिश्रा कुठे राहतात, तो वाडा शोधायचा आहे. तर आपण कोणातरी पत्ता विचारतोस ना, तर त्या नदीच्या किनारी धुणाऱ्या काही बायका असतात. तर त्या मंडन मिश्रांना संस्कृतचं एवढं होतं की गावात प्रत्येकाला संस्कृत आलंच पाहिजे, तर किंवा असं कलात्मक आलं पाहिजे, साधं नाही बोलायचं. आचार्य तिला विचारतात त्या मुलींना, बायकांना, की मंडन मिश्रा कुठे राहतात. ते काय सांगतात पहा, द्वारिजांच्या पिंजरे लोंबतात ये हो, द्वारिजांच्या पिंजरे लोंबतात ये, राघू मैना सुस्वरे त्यात गाती, राघू मैना सुस्वरे त्यात गाती, वाद त्यांचा हो चालला मजेचा. काय वाद चाललाय त्यांचा, वाद त्यांचा हो चालला मजेचा. त्यांचा वाद असा चाललाय की काय केल्यामुळे मुक्ती मिळते, मोक्ष मिळण्यासाठी काय करायला लागतं, आत्मा आणि ब्रह्म याच्यामध्ये फरक काय, ही चर्चा ते राघू मैना करतायत. ते कुठे आहेत, वाद त्यांचा हो चालला मजेचा, तोची वाडा हो, तोची वाडा तुम्ही जाण पंडिताचा, तोची वाडा तुम्ही जाण पंडिताचा. अशा प्रकारचं वर्णन आहे. म्हणजे नुसता पत्ता नाही की तिथे राघू मैना, असे अनेक राघू, अनेक मैना जिथे ब्रह्मावरती चर्चा करत असतील, वेदांवरती चर्चा करत असतील, तो वाडा मंडन मिश्राचा आहे. सांगायचा मुद्दा संवाद करायची पद्धत कशी आहे, असं इकडे जाऊन तिकडे झालंय, त्या कलात्मकरित्या त्यांनी तो संवाद केलाय. संवादाचा पुढचा प्रकार बघूया, कला, साहित्य, शास्त्र आणि संस्कृती. आपण नाटकाच्या कार्यक्रमाला जातो आणि नाटकातला एक किस्सा, एकदा 19व्या शतकामध्ये, म्हणजे साधारणतः 1860चा सुमार असेल, ईश्वरचंद्र विद्यासागर तुम्ही नाव ऐकलं असेल. अतिशय थोर सुधारक आणि विचारवंत, संस्कृतचे गाढे अभ्यासक प्राचार्य होते आणि एकूण व्यक्तिमत्व भारदस्त, हुशारच. त्यांना सगळीकडे आमंत्रण असायची. एकदा ते एका नाटकाला गेले होते आणि अर्थातच पहिल्या रांगेमध्ये बसले होते. आणि ते नाटक काय होतं माहितीये, ब्रिटिश लोक हिंदू, आपल्या भारतीयांचा कसा छळ करत त्याबद्दल ते नाटक होतं. आणि त्यांनी एक असाच गोरा असा उंच सोल्जर नेमला होता, त्याला ते सगळे लाल कपडे घातले होते, हा 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 असं तो बोलत होता इंग्लिश ॲक्सेंटमध्ये. आणि भारतीयांचा कसा छळ करायचा हे तो त्या तिथे जो कोण भारतीय होता त्याला फटके मारत होता, पाठीवर चाबूक मारत होता, लाथा मारत होता आणि तो भारतीय असा कळवळत होता. नाटकात चाललंय बरं काय समोरून. आणि ते दृश्य इतकं हृदयाला ठाव घेणारं होतं किंवा काळीज असं गलबलणारं होतं की ईश्वरचंद्र विद्यासागरांना राग सहन झाला नाही. ते उठले, त्यांनी
पायातला बूट काढला आणि सांडून फेकून त्या रंगभूमीवर काम करणाऱ्या त्या नटाला मारला आणि त्याला तो लागला. नंतर असं झालं, तो जो कलाकार होता त्यांनी तो बूट आपल्या घराच्या दिवाणखान्याच्या महत्वाच्या शोकेसमध्ये ठेवला. त्यांनी असं सांगितलं, मला आजपर्यंत जी पारितोषिकं मिळाली त्यातलं सगळ्यात उत्तम पारितोषिक हे आहे. संताप कसा व्यक्त करायचा तो संवाद ईश्वरचंद्र यांनी दाखवलाय. असे कला साहित्य संस्कृतीचे अनेक प्रकार असतील. लावणी वगैरे आपण जेव्हा ऐकायला जातो, बघायला जात नाही आपण, पण जायला हरकत नाही, तो पण ती पण एक कलाच आहे, पण आपण जात नाही असो. तर लावणी वगैरे जेव्हा ते ऑर्केस्ट्रामध्ये येते तेव्हा कशी मस्त बरेच जण शिळे वाजवतात. ते त्याला असभ्य म्हटलं जात नाही, ती दाद असते. शब्दांनी दिलेल्या दाद जी असते त्याच्यापेक्षा शिळेने दिलेली दाद. काही जणांना फेटे उडवायची सवय आहे, तर आपण ते रुमाल उडवतो जे काय असेल ते, तर ही असते, ही दाद असते. किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपण टाळ्या वाजवतो, छान झालं गाणं, म्हणजे ते चांगलं येईपर्यंत करावं, तर फालतू जोक नाही मी करत, पण चांगलं झालं एखादं गाणं किंवा एखादा ऍक्ट आपण टाळ्या वाजवतो, हा आपल्याकडनं केलेला संवाद आहे. अशा अनेक आहेत. तुम्ही बघा, आपल्याकडे महालक्ष्मीला घोड्यांच्या रेसेस होत्या, डर्बी होते. कोणी गेलाय? तुम्ही गेला असेल तर एकदा लावून या. मी गेलेले, मी माझी आई वडील सासू सासरे सगळ्यांना घेऊन गेले होते. तिथलं आपण काही चिकार पैसे नाही लावायचे नाही, आपण 100 रुपये लावू शकतो, हारले तर 100 जाईल. आम्ही 6 जणांनी 100 रुपयाची तिकीटं काढली होती. लागलं होतं त्याच्या दोघांना, सासऱ्याला तिकीट लागलं होतं, त्यांना 100-600 मिळाले होते. मुद्दा असा की ते जे महालक्ष्मीचं ग्राउंड आहे त्याच्यानंतर मला वाटतं फेब्रुवारीच्याच पहिल्या रविवारी डर्बी होते आणि त्या डर्बीचं आधी सगळं येतं पेपरामध्ये, कुठल्या घोड्याला किती राहिलोय, कोणी किती, सगळी 100% माहिती येते. त्याच्यावर तुम्ही तुमचे घोड्यावर पैसे लावू शकता. आता घोड्यावर पैसे लावणं म्हणजे आपल्याला वाटतं महाब्रेक काय, 100च लावायचे, घाबरू नका. आणि तो जो माहोल असतो ना, ते असे घोडे, असे कचकचित घोडे असतात हो, आणि त्यांचे जॉकी असतात ना कमीत कमी वजनाचे असतात, कारण त्या घोड्याला पेललं पाहिजे ना. जॉकी दांडका असेल तर तो घोडा पळणार नाही, तर कमीत कमी वजनाचे जॉकी. त्या जॉकींनी पण अनेक प्रकारचे व्यायाम केलेले असतात, त्या जॉकीला ट्रेनर असतात. मी सांगायलाच नको, कारण तिथे लाखो रुपयाचे उलाढ आले हो. आणि असं ते महालक्ष्मीचं वातावरण, एक तर ते मोठं ग्राउंड, ते पॅव्हेलियन मस्त असतं, तिथे सगळे ते बरेच सिनेस्टाच्या चकाचक अशा छापट्या चिकार असतात, म्हणजे आपल्याला बघायला छान वाटतात आणि त्यांना बघणारे आणखी रंजक चेहरे असतात. असं ते वातावरण, खाऊ पिऊच्या अगदी, हे पैसे देऊ दे सगळं, पण खाऊ पिऊचं भरपूर स्टॉल असतात, इथे माणसं पाण्याच्या वाटतं, ते वातावरण मोहक असतं, मोहक वातावरण असतं. आणि एवढ्या मोठ्या याच्यात जेव्हा ते स्टार्ट करतात ना, ते घोडे कुठे उभारायची ती पण जागा ठरली, त्यांच्या ते स्टँड असतात असे, त्यातलं ठराविक अंतर सगळं ते नियमाप्रमाणे आहे, कारण करोडो रुपयांची बक्षीस आहे त्याच्यात. आणि ते स्टार्ट म्हणतात त्याला, ते घोडे धावतात आणि त्या घोड्यावरती जॉकी असं करतात. जॉकी पूर्ण बसत नाही, कारण ते वजन होईल घोड्याला, ते थोडं अंतर ठेवतात, म्हणजे असं ते दिसतं आपल्याला, असे त्याला इतके लोक ओरडतात, तुम्ही ठरवलं तरी गप्प बसू शकत नाही. आपला काय तर कुठला घोडा आपला नसतो, पण त्यातल्या तरी एखादा घोडा आपल्याला आवडतो. हा 2 नंबरचा घोडा, याची शेपूट मस्त आहे, 2 नंबर, आपण सगळे ओरडत असतात. इतकं ते वातावरण मोहक असतं ना, किंवा आदर हिप्नोटाईज करणार असतं. गेला नसतात कधीतरी जा, फक्त मुलाला सांगताना प्रेमाने सांगा, नाही तर म्हणजे कल्पना वगैरे काय ऐकून आली आणि डर्बीला जायचं म्हणते. पण डर्बी आपल्या महाराष्ट्रात आहे, आपल्या मुंबईत आहे, आणि 2 तासात आपण पोहोचतो, तर हे बाकीच्यांना शक्य नाही ना. हे अजून चालू आहे. त्याने त्याचं स्वरूप बदललेलं आहे. त्यात बरेच मध्ये पॉलिटिक्स आलं, तुम्हाला माहिती आहे, ते हात वगैरे बरंच आहे. तर तेवढ्या प्रमाणे डर्बी होत नाही. जी मी गेले होते ते 15 वर्षापूर्वी गेले होते, पण एक अप्रतिम सुंदर अनुभव जाऊन तरी महालक्ष्मीला त्या निमित्ताने असं. तर हे एक संवादामध्ये आणखी सांगायचं आहे की मेघालय जे राज्य आहे ना, आपल्याला माहिती आहे, आपण 3 सिस्टर्स किंवा 7 सिस्टर्सला जातो. त्या मेघालयमध्ये ना एक गाव आहे, तिथे आम्ही जाऊन आलो, मौलॉंग नावाचं गाव आहे. मौलॉंग या गावाचं वैशिष्ट्य काय माहितीये, ह्या गावामध्ये ना एकमेकांना जे बोलवतात ना ते शिळेनी बोलवतात, कारण मोबाईल नाही तसं मागं असलेलं म्हणजे आहे स्वच्छ, पण शिळेनी बोलवतात. आम्हाला हे कळलं होतं, म्हणून आम्ही तिकडे गेलो. तर घरं छोटी छोटी घरं लांब लांब होती. आम्ही एका घरात गेलो, तर त्यावेळेला काही कळत नव्हतं, हिंदी इंग्लिश काहीच कळत नव्हतं, हातवारे करून चाललं होतं. थोडक्यात आम्ही तिला काय म्हटलं की आम्हाला तू ते शिळेनी बोलव. कोणाला बोलवणार, तर तू नवरा तिचा कुठे शेतावर गेलाय, तर आमच्या बरोबर जो दुभाषा होता त्याने तिला सांगितलं. ती आधी लाजत का होती तेच कळलं मला, ते अजूनही कळलं नाही, पण म्हटलं ते जाऊ दे. मग आम्ही म्हटलं हिला पैसे द्यायचे, तर आपल्याला मस्ती असते ना, हे पैसे दिले की काय पैसे दिले ते आपल्याला देतो मला. पण समोर तिला त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि मग ती बाहेर छोटंसं घर होतं, बाहेर आली. आम्ही 5-6 जण होते
आणि तिने इतकी सुंदर शिळ वाजवली. नाही त्याचा जर ग्राफ काढला तर तो असा 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 येईल. आणि तिने ती इतकी मोठी शिळ वाजवली ना की ती वाजवण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 1000 कपालभाती रोज करायला लागतील तर एवढा श्वास पुरेल. अशी तिची ती शिळ होती. आणि म्हटली ही कोणाला ऐकू जाणार आहे. आणि साधारणतः 3 ते 4 मिनिटात त्याला प्रतिसाद आला. आणि ती पण अशी 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 ती शिळ आली. आम्ही इतके थरारलो. म्हणजे कुणी शिळ वाजवली. मग त्याने सांगितलं की हिने सांगितलं की पाहुणे आले या. आणि त्यांनी सांगितलं मला उशीर होईल. हे सगळं त्यांना माहिती आहे. म्हणजे शिळेतले जे चढ उतार आहेत ना आणि मला ती टेप पण केली शिळी तिची. तर त्याच्यात ना म्हणजे संवाद प्रत्येकाला शब्द तुमचा मोबाईल या पाहिजे असं नाही. शिळेतले संवाद आहेत त्यांचे. म्हटलं तर हे एक झालं. आता समजा सांगायचं नवऱ्याला दळण आणायला जागे नाही तर त्याने सांगितलं की जवळ असेल तर ते हे वापरते. थोड्या अंतरावर असतील आणि काही मेसेज द्यायचा असेल तर ते शिळ वापरतात. मेघालय बॉंगलाँग बरं का कधी गेला तर नक्की जा तिथे. त्याच्यानंतर संवाद हा जो आवश्यक आहे आपल्याला. तर ह्या संवाद जसा जसा मुलांचा संवाद आजूबाजूच्यांशी फुलत जातो त्यांचे शिक्षक असतील त्यांच्याबरोबर शिकणार असेल तशी त्यांची डेव्हलपमेंट म्हणते त्यांचा विकास होत असतो. आणि असा लोकांचा एकमेकांशी संपर्क यावा यासाठीच आपले सण समारंभ आहेत ना. पूर्वीच्या काळात आपल्याला माहिती आहे स्त्रियांचं आयुष्य कठीण होतं. त्यांना चूल मूल एवढंच होतं. एक तर दरवर्षी मुलं व्हायची. सासू सासऱ्यांचा जाच जे काही पूर्वी आपल्याला कारणात जायचं नाही कारण तेव्हा काय परिस्थिती होती आपल्याला माहिती नाही आहे. आणि मग स्त्रियांना बाहेर जायला मिळायचंच नाही ना. म्हणून कदाचित आपल्या धर्मामध्ये हे सण मंगळागौर डोहाळे जेवण बारसं इतकंच काय अगदी 13 वगैरे हे सगळे सुरू केले का या निमित्ताने सगळे लोक एकत्र येतील बोलतील एकमेकांशी चांगल्या भावनाही व्यक्त करतील वाईट भावनाही व्यक्त करतील म्हणजे दुःख शोक असेल तर व्यक्त करतील. आणि म्हणूनच कदाचित लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव आणि शिवाजी महाराजांची जयंती हे उत्सव सुरू केले ज्यामुळे लोक एकत्र येतील आणि छान बोलतील एकमेकांशी. आणि बोलण्यासाठी काय आपल्याला आपलीच भाषा पाहिजे असं नाही ना. आता आपण जातो ना हिंदी आपले तारे तोडतो ना. एक बाई परवा म्हणत होती कुठल्या तरी ग्रुपमध्ये मेरे काय तिचं वाक्य होतं ते मेरे पडणे में तेरी शेरडी क्यों ओरडी. हे काय तिला हे काहीच नाही त्याच्यावर पलीकडे जाऊन काय काय असतं. पण मुद्दा भाषेचा नसतो मुद्दा त्याच्यातल्या भावनेचा असतो. आता एक जरा किस्सा सांगते तुम्हाला. बघा मुद्दा त्यांना माहीत असेल की नाटकामध्ये अभिनय करायला याच्यासाठी नाट्यशाळा असतात. मला वाटतं तुम्ही त्या करता अरेंज. आणि त्याच्यामध्ये संवाद कसा असावा एक तर शब्द स्पष्ट पाहिजे त्यातला अर्थ पाहिजे व्यवस्थित आणि पुढे ज्याला तो संवाद उद्देश होते त्याला तो कळला पाहिजे. आता नवरा बायको दोघे जातात मार्केटमध्ये. नवरा म्हणतो मी दूध घेऊन येतो ही म्हणते मला कुकर लावायचा आहे. तो म्हणतो तुझ्याकडे चावी आहे ना. पुढे काहीच होत नाही. ती घरी जाते भराभरा आणि पर्स बघते. आपण त्या पर्स इतक्याचा बदलतो ना हिरव्यावर गेली निळ्यावर गेली आणि त्यातलं महत्वाचं रुमाल टाकलेले असतात थोडे पैसे टाकलेले असतात. चाव्या काही थोड्या करत नाही आपण. 15 पर्सेस असतात कुठली तरी पर्स उचलतो हिच्याकडे चावी नाही. आणि मग 15 मिनिटांनी आला हा. मग आता शेजाऱ्यांकडे वागायला आज वाटते कारण नेहमीच झालंय हे. मग नवरा म्हणते अगं तुला मी विचारलं होतं ना चावी आहे का. पण ती म्हणाली मी ऐकलंच नाही ना. म्हणजे मी एखाद्याने आपल्याला विचारल्यानंतर त्यांनी काय उत्तर दिलं हे आपल्याला पोहोचलं पाहिजे. आपलं घरात पण होतं बघा माझंही होतं. मी स्वयंपाकात हे काहीतरी सांगून निघून जातात. पण तुला तेव्हा बोललो होतो. अरे पण मला बोललो तू मला कळले नाही तुम्ही समजून घ्यायला नको का. यू हॅव टू गेट एक्नॉलेजमेंट फ्रॉम मी. मला कळलं हे तुम्हाला कळलं पाहिजे ना. नाही तर तुम्हाला चार्ज कसं करू शकता. ती भांडणं फक्त माझ्या घरात नाही तुमच्या घरात येईल मला माहिती असो. तुम्हाला मुद्दा असं सांगायचं आहे की संवाद स्पष्ट यायला हवेत याच्यासाठी कार्यशाळा असतात. तुम्हाला आठवत असेल लहानपणी आपल्याला टंग ट्विस्टर असायचे जिभेचे व्यायाम. हां तुम्हाला आठवत असेल काळे राळे पिवळे राळे राळ्यात राळे निळे राळे. म्हणा बरं काळे राळे निळे राळे राळ्यात राळे पिवळे राळे. जरा फास्ट म्हणायचं ऐका हळू नाही. काळे राळे पिवळे राळे राळ्यात राळे निळे बरोबर काळे राळे सगळे येऊन जातात. असाच एक छान टंग ट्विस्टर आहे बरं का. म्हणजे टंग ट्विस्टर अशासाठी की तुमची भाषा सुधारली पाहिजे. ऐका टोंडी कपड्या हिम्मा टोकी शब्दाळीच्या अळक शळबे शबस कडवलं टणण मम टणण मम उघडल्या कवळ्या मुली कहिया. काय कळलं काही अर्थ नाही. पण असे टंग ट्विस्टर्स असतात कशासाठी की संवाद तुमचा शुद्ध आला पाहिजे तुमचं बोलणं शुद्ध आलं पाहिजे. अळवट हे पुन्हा पुन्हा आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणता आलं पाहिजे. असे जे काही काही संवाद आहेत ना
हे संवाद अजरामर झालेले आहेत. उदाहरणार्थ 1984 मध्ये आपला राकेश शर्मा, सांगा कोण, तुम्हाला माहिती असणार, स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा अंतराळामध्ये गेला. तो रशियाचं सोयूज ते अंतराळयान होतं. त्यात अंतराळात गेलेला तो आपला पहिला अंतराळवीर होता. आणि तिथून त्याला विचारलं होतं त्यावेळेच्या तत्कालीन प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधींनी की तुला भारत कसा वाटतो. त्यांनी सांगितलं होतं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हुआ. आणि त्याचं ते वाक्य सगळ्यांच्या हृदयावर कोरलं गेलेलं आहे. तुम्ही डॉक्टर लहानेंचं नाव ऐकलं असेल. अनेक शस्त्रक्रिया करतात डोळ्याच्या आणि अनेकदा ते बहुतेक फुकटच करतात, त्यांना त्यातनं अपेक्षाच नाही. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत असं म्हटलं होतं, म्हणजे आईबद्दलचा काही मातृदिन वगैरे असेल तेव्हाच्या त्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं होतं की त्यांना असं विचारलं की तुम्ही इतके दिवसभर थकता, डोळ्याचं ऑपरेशन म्हणजे काही सोपं नाही ना, माणसाचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून आहे. तर ते म्हणतात की मी थकतो दिवसभर हे मला मान्य आहे, पण मी जेव्हा घरी जातो ना तेव्हा माझी आई मला छान गरम गरम वाढते आणि माझं ते जेवण झालं ना आणि मी हात धुताना की मी माझ्या आईला मिठीत घेतो. माझ्या आईचा तो जो स्पर्श आहे ना तो माझं सगळं थकलेलं जे असतं ना दिवसभराचे कष्ट तो घालवून देतो. हा संवाद स्पर्शातलाच आहे ना जो ताकद देतो. म्हणजे एक मैत्रीण होती, कोपरी कॉलनी ब्रँचमध्ये होते. तर ती मैत्रीण मला 55-56 वर्षाची, तिची आई 85 वर्षाची होती. तर तिने मला एक गोष्ट सांगितलेली मला अजूनही आठवते. ती म्हणाली की माझी आता 85 वर्षाची, बारीक झाली आहे, सगळं आता बीपी शुगर सगळं आहे, ते आता करता येत नाही स्वतः. मी तिला महिन्यात 15 दिवस मध्ये तरी घेऊन येते आणि ती जेव्हा झोपते ना तेव्हा मी तिच्या शेजारी बसते, तिला क्रीम, तिच्या त्या कृश हातांना क्रीम लावते, तिच्या गालाला पण मी क्रीम लावते, सगळ्या अंगाला लावते, माझ्या मांडीवर तिचं डोकं ठेवते, तिला ते इतकं बरं वाटतं आणि त्यात तिला झोप लागते. कदाचित ती मला कशी लहानपणी क्रीम लावत असेल ते तिला आठवत असेल. मला इतकं हृदय असं चटका लावलं तिचं वाक्य. त्यानंतर थोडंसं मी माझ्या आईसाठी पण केलं. आपल्या त्या होण्याची माता जर परमेश्वराच्या कृपेने असेल तर हे जरूर करा. आपण ना आईला स्पर्श नाही करत पहा, त्या आईला मिठी म्हणणं हे आपल्यात नाही आहे ना. आपण आईला धरले जवळ कुशीत घेतले असं नाही करत, पण हे करा, त्या म्हाताऱ्या हृदयाला खूप बरं वाटतं. स्पर्शाचे भुकेले असतात. तसंच संवादाचंही कितीतरी वेळा बघा सिनियर सिटीजन जे असतात तर फिजिकली जर ते बाहेर येऊ शकले नाही तर ते एकटे असतात हो घरामध्ये. म्हणजे कोणाला दोष द्यायचा प्रश्न नाही आहे आणि त्यांच्याबरोबर असतो तो महिन्याला 30,000 घेऊन ठरलेला एक मुलगा किंवा मुलगी असते. त्याचं आयुष्य कुठे तो साध्या घरात राहत असतो, त्याचा काय दायरा असणार. पण आपल्या अतिशय छान शिकलेल्या ज्यांनी मला आपल्याला घडवलं त्या आपल्या आई किंवा वडिलांबरोबर ती माणसं असतात. आपण कायमच बिझी, कायमच आपण धावत असतो. तर अशा या सगळ्यांशी आपण संवाद साधला पाहिजे. म्हणजे आपण सुधारणा, मला इथे सांगायची गरजच नाही आहे. ती 10 मिनिटं कदाचित तेच प्रश्न त्या विचारतील, कारण नवीन प्रश्न येणार कुठून ना, दायराच नाही ना, नवीन आयुष्यात घडतच नाही. तेच विचारणार, काय जेवलीस, कुठे खाल्लीस किंवा काय कुठे खाल्लंस, ही साडी कुठली, तेच प्रश्न विचारलेत. पण त्यांच्याशी संवाद साधणं आवश्यक आहे. मला असं अनेकदा वाटतं की खरंच संध्याकाळी 1 तासभर तरी कुठल्या तरी एका घरात जावं आणि त्या व्यक्तीशी संवाद साधावा. पण आपण इतके स्वार्थी असतो ना, आपल्याला आपले कार्यक्रम महत्त्वाचे वाटतात, आपण हा वेळ देत नाही. आता माया केअर नावाची एक संस्था आहे ठाण्याला, त्याचं कोणती सुधा गोखले वगैरे आहेत मला माहिती आहे. ती संस्था हे काम करते. या वेळेला असतं आयुष्याची कदाचित ती सांजवात आलेली असेल असं नाही, तर रात्री असं होऊ शकतं. कालचा प्रसंग आपण बघतो ना, 8 वाजता विमानात बसताना अजित पवारांना माहीत असेल का की माझा विमान प्रवास नाही, मला आता बाहेरचं आयुष्य दिसणार नाही. अनबिलिव्हेबल. म्हणजे बातम्या ऐकल्यानंतर सगळ्यांना असं वाटलं असेल की अरे हे शक्यच नाही. वाटलं की नाही, पुन्हा ती बातमी ऐकली, पुन्हा वाचली. आणि अशा वेळेला आपण सगळे आपल्या मनातले राग, लोक, कुठला पक्ष काय कमी जास्त काय केलं हे सगळं बाजूला जातं. आपल्या मनामध्ये फक्त दुःख आहे त्या गेलेल्या माणसाबद्दल. आणि एवढा असा उत्साही माणूस गेला, एवढंच आयुष्य क्षणभंगूर आहे, बाकी काही नाही. इथे मला आठवलं आता एक गायकवाड नावाचे एक ग्रस्त आहेत. हे कोण आहेत माहितीये, चित्ता जे प्रेताला चित्ता लावतात ना, म्हणजे चित्ता जाळतात नंतर मग नातेवाईक वगैरे थोड्या वेळ निघून जातात, प्रत्येकाला जायला सवय. तर ते पूर्ण होईपर्यंत ते तिथे थांबलेले असतात. मला वाटतं राजू का काहीतरी गायकवाड नाव होतं, गायकवाड म्हणून आहे, त्यांचा इंटरव्ह्यू आहे यूट्यूबवर, नक्की बघा. आणि तेव्हा आपल्याला एकदा ते बघताना असं होत असेल, ते दिवसभरात तेच करतात. कमीत कमी 15-16 तरी प्रेतांना अग्नी देतात. आणि कोरोनाच्या वेळेला ते म्हणाले आम्ही स्पेशल विनंती केली तर अशी 50-50 प्रेतं लपटलेली असायची आणि त्यांच्या नातेवाईकांना परवानगीच नव्हती. आणि त्यात लहान बाळापासून ते म्हाताऱ्यापर्यंत. आणि तेव्हा म्हणे जे लहान बाळ शेवटी ते आंधळ्या करूनच ठेवायला लागतं ना,
ते जे आम्ही ठेवायचो ना तेव्हा आम्हाला काय वाटायचं ना आम्ही सांगू शकत नाही. आणि आमच्याबरोबर कोणी नसायचं, त्या बाळाचे नातेवाईक तर नाहीतच आणि बरोबर पण कमी माणसं असायची ना सगळीकडेच. त्यामुळे नेहमी अगदी त्यांना आमच्याबरोबर कोणतरी असायचं तर तिथे एक एकच माणूस असायचा. आम्ही शेवटी वेगळी परवानगी देऊन मग एकेका वेळेला अशा 15-15 प्रेतांना इतकी प्रेत असायची म्हणे. कारण कोरोनाचा काळ आपल्याला आठवतोय, त्यांची ती मुलाखत ऐकताना पण असं हृदय पिळवटलं. काय आयुष्य असेल ना या माणसांचं. असो, 5-20 होत आलेले आहेत. मी आता एक प्रसंग सांगते आणि मग थोडंसं खरं खूप आहे. मला जेव्हा हा विषय घेतला ना त्या आधी प्रश्न पडला मी काय बोलणार आहे. आणि काल मला लक्षात आलं मी 3 तास पण बोलले. 3 तास घेणार ते घाबरू नका. एक छान उल्लेख सांगते, आपल्या सगळ्यांना आवडीचा आहे. बऱ्याच जणांना सिनेमा आवडतो. म्हणजे आपल्या त्या कालखंडामध्ये 25 वर्षापूर्वी तर खूप सुंदर सुंदर सिनेमे आहेत. प्यासा सिनेमाचं नाव ऐकलंय? कोणाचा होता प्यासा? कोणामुळे प्रसिद्ध झाला? गुरुदत्ताचा एक किस्सा सांगते. माझ्याकडे पुस्तक आहे आता, ते मध्ये चालता चालता म्हणलं अरे हा प्रसंग छान आहे सांगायला. आता गुरुदत्त ना प्यासा सिनेमा आणि हा 1957चा आहे. साल काय लक्षात राहिलं? 47ला स्वातंत्र्य मिळालं त्यानंतरचं आहे. तर स्वातंत्र्यानंतर 48-49 वय त्यावेळेला CID वगैरे आले. CID आधीच आहे याच्या. आवारा वगैरे सिनेमे, C420 वगैरे त्यावेळेचे सिनेमे तारखेचे वगैरे, आणि ते तुफान गाजले आपल्याला माहिती आहे. गुरुदत्त हा ना एक लोकविलक्षण माणूस होता. म्हणजे तो दिग्दर्शक होता अत्यंत, म्हणजे हायेस्ट लेवल अशी त्याची ती बुद्धिमत्ता होती. म्हणजे तो 25 वर्षापुढे काय असेल असा विचार करायचा. म्हणजे सगळेजण सिनेमे, म्हणजे त्याला राज कपूरचे सिनेमे कसे असायचे, नर्गिस असायची त्याच्याबरोबर, मग तो आणि मग ती, आणि मग त्यांचं ते छान छान प्रेम, मग कोणतरी मध्ये छान छान गाडी, गोपी नय्यर होता, शंकर जयकिशन होते, छान छान गाडी, आणि मग ते लोकांना आवडायचं. असं आवडायचंच ना त्यावेळेला, कारण आपल्या आवडी चांगल्या होत्या त्यावेळेला. घॅम 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 असायला आपल्याला आवडत नव्हतं, मेलडी आपल्याला आवडत होती. आणि राज कपूरला हे पक्क कळलं, राज कपूर पक्का धंदे करणार होता, चांगली धंदे करायलाच पाहिजे ना, पैसे मिळवायचे तर तुम्हाला असं साधू राहून चालत नाही. राज कपूरनी काय केलं, त्याची जी इमेज बनवली होती ना चॅपलिन टाईप, त्या इमेजमधून तो बाहेर नाही आला. आणि त्याला कळलं होतं की ह्या लोकांना ही इमेज आवडते. गुरुदत्तचं वेगळं होतं. गुरुदत्तचं आडनाव पडूकोण आहे बरं का. त्याला त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असायचं. म्हणजे त्याला देवानंद पण म्हणायचं असं, तू आमच्याबरोबर पितोस ना, पण तुझ्या डोक्यात काहीतरी वेगळंच चाललेलं असतं, आणि तसंच असायचं. आणि ह्या गुरुदत्तचा खास होता अब्रार अलवी. त्याचं नाव तुम्ही ऐकलं असेल. म्हणजे जीवष्ट कंठस्थ किती असावं, म्हणजे तुला दुखलं तर, तुला काटा लागला तर मला दुखेल, असं अब्रार अलवी त्याच्यावर इतकं प्रेम केलं. तो त्याचा सहाय्यक होता, तो त्याचे संवाद लिहायचा, तो डायरेक्शन करायचा, आणि गुरुदत्त म्हणेल ते उचलायचा, त्याची थुकी उचलायचा, इतकं लोक त्याला चिडवायचे. अत्यंत प्रतिभावान होता आणि तो सहाय्यक दिग्दर्शक अनेक वेळा होता. आता ज्यावेळेला राज कपूरचे हे सिनेमे छान छान येत होते त्यावेळेला ह्याच्या डोक्यामध्ये ह्याने फ्रेंच सिनेमा पाहिला होता, आणि त्याच्यामध्ये ही अशी कहाणी होती. कहाणी आपल्याला माहिती आहे की ती गुलाबो नावाची वारांगना असते, आणि मग ती आयुष्यात येते, आणि मग कसं होतं हे सगळं आहे. तर त्याला ते करायचं होतं. देवानंद वगैरे सगळ्यांनी आरतीने सांगितलं की अशा फिल्म यावेळेला चांगलं शक्य नाही. लोकांना असं छान छान आवडतं ना, ती ढगात नर्गिस जाते आणि अशी गाडी घालते, ते लोकांना आवडतं. घर आहे मेरा परदेसी एवढ्या. तर तो नाही, मी एकदा ठरवलं ना तेच करणार. ठीक आहे, त्याचं ठरलं. मग नंतर हो नाही करता करता 4-4.5 वर्ष त्याची जी आयडिया होती ती बोलदस्त्यात पडली, आणि मग नंतर काहीतरी कारण आली, त्यालाही अनेक ऑफर होत्या. आता त्यांनी ते ठरवलं आता करायचं सिनेमा, आणि मग त्याला पैशाचा प्रॉब्लेम नव्हता, कारण आधीचे सिनेमे त्याचे हिट झालेले होते. अब्रार अलवी बरोबर होता, मधुबाई म्हणून वितरक होता. तर वितरकाने आधी कटकट केली आहे, वितरकाला नुकसान होतं ना जर सिनेमा पडला तर, पण त्यांनी मान्य केलं ठीक आहे गुरुदत्त करतो, मी डोक्यात काहीतरी छान असणार, तो छानच असणार वगैरे वगैरे. आणि आता स्टारकास्ट संपायचं, तर ह्याने दिलीप कुमार आधी सांगितलंच होतं, कारण दिलीप कुमार हो म्हणाले होता, कारण तो येणारच होता. आता स्त्री भूमिका नेमायची ना, वेगळा सिनेमा आहे. त्यावेळेला तिघी फॉर्मात होत्या, त्यांचे मधुबाला होती, मीना कुमारी होती, आणि नर्गिस होती. त्यांनी सांगितलं तिघी नको. तर मधू म्हणाला त्याला पैशाची काळजी ना, अरे ह्या तिघी नाही का कोण, पण मीना कुमारी ना तिचा फार उभाव आहे, ती चालणार नाही, कारण माझी गुलाबो वेश्या आहे ना, ती चालणार नाही. मीना कुमारी कड. नर्गिस आहे, नर्गिसची प्रतिमा ना गोड 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 नाही काय, आरके बरोबर फिरणार, अशी छान छान चंद्रावरती ढगावरती गाडी म्हणणार, आणि छान छान नाचणार गोपीच्या म्युझिकवरती, तर ती मला याच्यात स्वीकारार्ह नाही. नर्गिस गेली. मधुबाला, अरे ती मधुबाला इतकी देखणी आहे ना की लोक फक्त तिच्याकडे बघतील, माझ्या सिनेमाचा कचरा होईल, ती नाही. मग कोण, माला सिन्हा, तो सगळं नाही म्हणे, त्यांना अजून तयार
हे झेपलं पाहिजे ना. सगळे नाही 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 म्हणतात. आता सिनेमाचं शूटिंग सुरू करायचंय, नायिका पाहिजे ना. आणि नायक ठरलेला आहे देवानंद दिलीप कुमार हा ठरलेला आहे. आणि जशी वेळ येते, हा गुरुदत्त हैदराबादला गेला होता. सिनेमाचं नाव विसरले, काहीतरी रोमिओ असं काहीतरी, मालजिओ असं काहीतरी तमिळ सिनेमा होता. त्या तमिळ सिनेमामध्ये असे कोरिओग्राफीचे असे समूह नृत्य असतात ना, त्याच्यामध्ये एक मुलगी होती, शेलाटी होती, सावळी होती, पण तिचे फीचर्स धारदार होते, देखणी नव्हती. म्हणजे ती आपल्याबरोबर आली तर आपण पण तिच्यापेक्षा छान दिसतो अशी होती. तर यांनी सांगितली ती मुलगी कोणती शोधा. एकदा एका सिनेमामध्ये 3 का 2 मिनिटं त्यांनी पाहिली आहे गुरुदत्तांनी, आणि सांगितले त्या मुलीचा शोध काढा. आणि मग कळतं की तिचं नाव वहिदा रहमान आहे आणि ती हैदराबादला आहे. त्याची 4 जोडीसाठी नाचते असं काय. मग सगळ्यांनी बघितलं ही तिला, तू एवढा प्रतिदेश दिग्दर्शक मुंबईमध्ये तिला देणार. गुरुदत्ताकडे कोणी काही बोलायचं नाही ना, यशस्वी होता ना झालेला आहे, प्रतिभावंत हुशार माणसं चालतच नाही त्यांचं कोणी ऐकलेलं ना. त्यांनी सांगितलं मधुबाईला पुढच्या आठवड्यामध्ये शूटिंग सुरू करायचे, त्याच्या आधी आपल्याला 1 आठवडा रिहर्सल करायला लागेल. त्या मुलीला इथे आणा. पर्यायच नव्हता. स्पेशल विमानाने तिला बोलवलं. तिथे का बोलून गेली ना हैदराबादला कुठेतरी ती नाचणारी. आणि मुंबईला येण्याचं कौतुक, आपण मुंबईत आहोत ना, आपल्याला कळत नाही खरं, ते इतरांना जास्त आहे. आणि माझी पुण्याला माझ्या नंदेची मुलगी आहे, ती म्हणते माझा मामा मुंबई आहे, मला एवढं भारी वाटतं. किती छान ना. ती तिच्या मैत्रिणीमध्ये भाव पाहून घेते, माझी मामी आहे मुंबईला. म्हटलं येत जा, मैत्रिणीला घेऊन पण येत जा. आणि आमचं मुलून छानच आहे, म्हटलं येतच जा. मुद्दा असा की त्यामुळे ती अशी हडकून गेली होती. आणि ती जशी आली तसं युनिटमध्ये सगळे असे बघायला लागले, आवडत नाही आपल्याला दुसरं कोणी आलेलं. आणि आपल्या बॉसने त्याचं कौतुक केलं, मुलीच आवडत नाही. तुम्ही आता नाही म्हणलं तरी मनात तुम्हाला पटलंच असेल, नाही आवडत आपल्याला. पण दिसायला पण फार खास नाही, पैसेवाली नाही, काही नाही, अशीच एक हडकुळी मुलगी आणून ठेवली. आणि गुरुदत्ताने सांगितलं की उद्यापासून टेक सुरू करायचा. त्याने आपल्याला सांगितलं की तू ये बाबा, या सुरुवात जेव्हा करू तेव्हा तू ये. आणखी तेव्हा काय केलं, तिला मुंबईच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून गुरुदत्त काय म्हणतो की तिला कुठल्या तरी सिनेमात एक रोल देऊया. कुठल्या म्हणजे सीआयडी देऊ. सीआयडी पूर्ण झाला होता त्यावेळेला. म्हणजे आता सीआयडी तिला रोल कुठे देणार. परत मुलगी म्हणजे पहिल्या अभिनेत्रीच्या रोलचं काय, काळजी करू नका. त्यांनी ते पूर्ण स्क्रिप्ट पाहिलं, 99% तयार झालेलं. त्याच्यामध्ये त्यांनी जागा शोधून काढली आणि तिथे कहीं पे निला है कहीं पे निशाणा गाणं आठवा, ते गाणं वैदावर चित्रित आहे. ती त्याच्यात नायिका नाही. ते 5 मिनिटाचं गाणं गुरुदत्तांनी घुसवलं. तिची प्रॅक्टिस करून घेतली का की तिची त्या युनिट बरोबर प्रॅक्टिस व्हावी. शी शुड बी कम्फर्टेबल विथ द युनिट. त्यामुळे तिला मुंबईची सवय झाली. सीआयडीचं ते गाजलंच नंतर गाणं, ती फेमस झाली. आता ती इकडे येणार होती. आता काय झालं, तिच्या डोक्यात आपण स्टार झाल्याची हवा गेली, कारण त्या सीआयडीमध्ये ती नाचली ना. मग तिला सांगितलं की पहिल्यांदा काय करायचं, एक साधा सिनेमा पण नको सुरू करायला, साधं तिने जिल्ह्यावर धाट उतरून येऊन 2 वाक्य म्हणायची. अशी 2 वाक्य तिला सांगितली. स्वतः गुरुदत्त आहे, अब्रार आहे आणि सगळ्या युनिटनी विरोध केलेला. त्यांना ही नकोच होती. त्यांना मीना कुमारी किंवा कोण म्हणतं नर्गिस आणि मधुबाला या सगळ्या त्या तिघी यायला तयार होत्या. आणि गुरुदत्तचं वजन होतं. टेक सुरू म्हटल्यानंतर ती धावत तिला यायचं होतं. एक 7-8 पायऱ्या आल्यानंतर तिचा श्वासच गेला. ती खाली आली, तिला बोलताच येईल ना. सगळे म्हणे काय आणले पाप्याचं पितर, तिला जिनाने उतरताय, तिला प्यासा कसा झेपणार. आणि गुरुदत्ताचा मूड ऑफ झाला, मग तो गेला. सगळ्यांनी म्हटलं आम्ही तरी याला सांगतोच, हा ऐकत नाही वगैरे वगैरे असं सगळं झालं. ठीक आहे म्हणे, तिला अजून संधी देऊया. त्याच्यानंतर गुरुदत्त तिथे गेला नाही. त्यांनी सांगितलं 5-6 दिवस तुम्ही तुम्हाला जे योग्य वाटतं ते डायलॉग तिच्याकडनं खालचे म्हणून घ्या, चढतानाचे म्हणून घ्या, ॲक्शनचे. 6 दिवस तिच्यावरती 3-3, 4-4 तास मेहनत घेत होते. पण ढम्म तिच्यामध्ये 5 पैशाची सुधारणा होती. आणि 6व्या दिवशी अब्रारने सांगितलं की बहुतेक आम्हालाच हा सिनेमा सोडायला लागेल. अब्रार म्हणतोय राईट हँड. गुरुदत्ताला वाईट वाटतं. गुरुदत्त म्हणाला की ठीक आहे, पुन्हा एकदा आज मी येतो, कसं ती करते बघूया. आणि पुन्हा तोच 5 दिवसापूर्वीचा जो सीन होता, वरून धावत याच्यात 2 वाक्य म्हणायची, तो पुन्हा सीन शूट केला. काहीही फरक नाही. तिला तसा दम लागला आणि तिला ती वाक्य म्हणता आली नाही. गुरुदत्ताला खूप वाईट वाटलं की अरे मी चुकलो. म्हणजे माझं जी पारस जे आपण शोधतो ना पारस म्हणे, ती माझी नजर चुकीची ठरली. आणि गुरुदत्ताला खूप वाईट वाटतं. तिलाही वाईट वाटतं. पण तिला असं वाटत होतं की ह्या सगळ्यांना मी नको आहे ना, म्हणून हे सगळे मला डिस्करेज करतायत. शांतपणे गुरुदत्त आपल्या केबिनमध्ये गेला आणि तो त्याला टिपिकल एक पाईप ओढायचा असं त्याचं वर्णन आहे.
एक 10 मिनिट राहिल्यानंतर त्या केबिनचा दरवाजा ढकलून वैदा आत आली. संतापलेली होती, तिचा अपमानही झाला होता, तिला कळत होतं आपल्याला येत नाही, त्याचंही दुःख होतं, कळत होतं मुंबई हातची जाणार, रोल हातचा जाणार, गुरुदत्त हातचा जाणार, सगळं जाणार, काही मिळणार नाही. संतापलेली होती आणि तिची ते ढकलते तिथे येते. गुरुदत्त हातामध्ये पाईप घेऊन पाण्यात खिडकीतून काचेतनं लांब बघत असून ती तिथे येते, खूप बडबड करते की ह्या लोकांना मी नको आहे, मी स्टार झाली, यांना बघवत नाही आहे, हे तुमचे शत्रू आहेत, असं खूप बडबड करते अशी. आणि तिच्या डोळ्यात अश्रू पण येत असतात. माणसाचा अपमान झाला की अश्रू पण येतात. शांतपणे गुरुदत्त काय करतो, काही बोलत नाही. एक तिच्या हातात चेक देतो, सही केलेला कोरा चेक, काहीही बोलत नाही. त्याचा अर्थ काय असतो, तुला हवे ती किंमत घ्याल. तो चेक पाहिल्यानंतर ती गुरुदत्ताकडे बघते आणि गुरुदत्ताच्या डोळ्याच्या वरच्या भागामध्ये पाणी आले. हे सगळं अभिजित देसाईंनी लिहिले बरं का, त्याचे शब्द आहेत. गुरुदत्ताच्या डोळ्याच्या वरच्या भागामध्ये पाणी आले आणि ते थेंब आता त्याच्या गालावर येणार असं वाटतंय. आणि वैद्याला वाटलं, अरे चुकलं आपलं, आपण असं टणटण घ्यायला नको होतं. मग ती काय करते, संवाद सांगते, शब्दांशिवाय संवाद. ती उभे राहते, तो चेक घेते, टार 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 त्याचे तुकडे करते, फेकून देते आणि साठ 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 खाली येते. खाली युनिट होतं ते म्हणजे लावा सेट घेऊया आता. ते पाहिल्यानंतर गुरुदत्त हलक्या पावलाने उतरून खांबाच्या मागे येतो आणि तिच्या अंगात काय संचरलं होतं माहिती नाही. त्यावेळेला त्यांनी त्या आसाममधला पहिल्या 10 मिनिटाचा भाग घेतला आणि तो तिने इतका उत्तम केला की टाळ्यांचा कडकडाट झाला. तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि गुरुदत्ताच्या डोळ्यात अश्रू आले. मला सांगायचं एवढंच आहे, हे सगळं संवाद होता, हा फक्त न बोलता होता. कोणीही काही केलं नाही, कोणीही काही दिलं नाही, फक्त काही तो त्याला चेक दाखवला आणि त्यातून तो त्यांचा संवाद झाल्याचा आपण पाहतो. अशा हे सगळे संवाद काही शब्दांचे, काही शब्दांविना असलेले. आणि सगळ्यात शेवटी या जगातल्या सगळ्यात मोठ्या संवादावर बोलते श्रीमद भगवद्गीता. भगवंतांनी श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली, अर्जुनाला सांगायला हवी होती का, तर ती तुमच्या आमच्यासाठी सांगितली. म्हणून आज हजारो वर्ष झाली. प्रभू रामचंद्रांचा अवतार खूप वर्षांपूर्वीचा आहे. 2,500 BC म्हटलं तर 7,500 वर्षांपूर्वी श्रीकृष्ण होऊन गेले. त्यांनी सांगितलेली भगवद्गीता आजही आपल्याला दिशा देते, सगळ्यांना दिशा देते आणि ज्यामुळे आपलं आयुष्य उद्धरेल असं सगळं तत्वज्ञान त्यात आहे. कसे असावे संवाद, याबद्दल तुकोबा काय म्हणतात ऐका. तुका म्हणे होय मनासी संवाद. तुकोबा म्हणतायत, तुका म्हणे होय, तुका म्हणे होय मनासी संवाद, आपुलाची वाद आपणासी, आपुलाची वाद आपणासी. कधीतरी एकदा शांतपणे आपण हा संवाद आपल्या स्वतःशीच करावा, स्वतःच्या मनाशीच करावा. काय चुकलं ते सांडून टाकावं, काय करता येईल त्याचा विचार करावा आणि आपलं आयुष्य उद्धरित करावं. इथेच विरमते. धन्यवाद.